स्वागत करा. हा सर. सर तुम्हाला नमस्कार. आज जेमिनी नमस्कार. क्लास आहे. तर निसर्ग जसा अपेक्षा स्वार्थ न ठेवता सर्व काही देत असतो, तशाच प्रकारे तुम्ही कोणतीही अपेक्षा स्वार्थ न ठेवता तुमच्याकडील जे काही ज्ञान आहे ते सर्व वाटून टाकत आहात. त्याबद्दल आम्ही आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला धन्यवाद. आणि तसंच जेमिनी मध्ये आतापर्यंत शिकवल्याप्रमाणे तुम्ही आरूढ लग्न काढायला शिकवलं, दृष्टी शिकवली, चरराशीवर चरराशीची, तसंच द्विस्वभाव राशीवर द्विस्वभाव राशीची दृष्टी असते. महादशा लग्न हे भाग्यस्थान असं बघावं. याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत शिकवलंय. आता पुढची आम्हाला शिकण्याची अगदी आतुरतेने आम्ही वाट पाहत आहोत. तर तुम्हाला मी विनंती करते सर, तुम्ही सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सगळ्यांना. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आपले सगळे जे काही सभासद आहेत, एकदा तुम्हाला थोडी सूचना देतो स्वागत करण्यापूर्वी. जे लोक रेग्युलर येत नसतील ना, त्यांनी काही येऊ नये. कारण का की हा क्लासला यायचं, त्या क्लासला यायचं नाही, तर कृपया असं करू नका. नाहीतर मग मी परत दुसरा काही नवीन क्लास चालू करेल, त्याला घेणार नाही. तर एनिवे, सगळ्यांचं स्वागत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे प्रमुख आहेत, दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, चव्हाण मॅडम याचं स्वागत केलेलं आहे, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत. सर्व आदरणीय मंडळींचं स्वागत आहे. आज आपण पार्ट 2 घेणार आहोत. तर पहिलं एक पार्ट जे आहे ते आपण शिकलो, तो पुन्हा तो पार्ट आपल्याला बघायचा आहे की सगळ्यांना ते जमेल का, जमलंय का नाही जमलंय, त्याच्यामध्ये काही शंका आहे. तर अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी काही गोष्टींची अडचण असेल तर निश्चित विचारा. आता ह्याच्या पुढचं जे जेमिनी जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे आणि त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील आणि एक युनिक पद्धती आहे. मुळामध्ये जेमिनीमध्ये जो काही भाग आहे तो त्या ह्याच्यातून अनेक ऋषींनी मिळून तयार केलेला आहे. तर जेमिनी यांनी बऱ्याचशा गोष्टी शोधून काढून नंतर त्याची रचना केलेली आहे. तर त्यांची सूत्र आहेत ती. आता ह्या सूत्राच्या अनुसरून जातकाला आपण कसा फलादेश द्यायचा, तर आपण हे तर बघतो की आरूढ लग्न. आता आरूढ लग्नाच्या पलीकडेही आणखी काही फलादेश आहेत, तर ते फलादेश घ्यायचे आहेत. तर त्यावेळेला त्या फलादेशामधून खरोखर कशा कशा गोष्टींनी आपल्याला त्याची निवड करायची असते, प्रोसेसिंग जे असतं ते फार महत्वाचं आहे. त्या जेमिनीमध्ये प्रोसेसिंग फार महत्वाचं आहे. त्याच्यामधून अनेक गोष्टींचा उलगडा कसा करायचा याबाबत आपल्याला आजचं शिकायचं आहे. तर ज्या कोणाला प्रश्न विचारायचे असतील किंवा काही कोणाला कळलं नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही, आपल्याला चांगल्यापैकी शिकायचं आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतो की जे लोक रेग्युलर नसतील त्यांनी कृपया आत्ताच क्लास सोडावा. म्हणजे काय आहे की तुम्हाला पुढच्या वेळेला फक्त तुमच्या स्वतःच्या मनाचं जे काय असेल ते त्याला तुम्हाला यायचं असतं, तर तसं करू नका. कारण शेवटी विद्या आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की काही लोक जे काही फितूर असतात किंवा जाऊन इकडचं तिकडे तिकडचं तिकडे करणारे, तर कृपया त्यांनी तसं करू नये. क्लासला यावं, काय हरकत नाही, पण इकडची खबर तिकडे तिकडची खबर इकडे असं करू नये. व्यवस्थित म्हणून मी आज लिहिलं होतं की वेळेवरती उपस्थित राहा. एनिवे, आता आपल्याला पहिल्यांदा तुम्हाला आता कल्पना आहे, सगळेजण हुशार आहेत की आपल्याला लग्न मांडल्यानंतर त्याचे जे स्पष्टग्रह करायचे असतात त्या स्पष्टग्रहामध्ये आपल्याला आत्माकारक ग्रह, अमात्यकारक, भ्राताकारक, त्याच्यानंतर पिता मातृकारक, पितृकारक आणि संततीकारक, म्हणजे त्याच्यानंतर ज्ञातिकारक आणि मग दाराकारक. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी कोष्टकं जी असतील, मला असं वाटतं 90% लोकांनी कोष्टकं तयार करून तिथे कुंडली मांडून पण झाली असेल. तर त्या ह्याच्यामध्ये कुंडली लावा, फटाफट लोक उत्तर देतील बघा. मुकेश भाऊ, मुख्य कुंडली लावा, तर त्याच्यावरती आपल्याला हे करायचंय. आता ही तारीख आहे 7/2/1964, संध्याकाळी 6:05 जन्म आहे. मुंबईतला जातक स्त्री आहे, हे लक्षात ठेवावं. स्त्री जातक आहे का पुरुष जातक आहे याच्यावरती लक्ष केंद्रित करावं. आता नंतर दुसरी कुंडली जी आहे ती कुंडली बघा, त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की कर्क लग्न आहे. कळलं का? आता त्या कर्क लग्नावरती जातकाचं भविष्य कसं कथन करायचं आणि त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं. ज्या वेळेला आपल्याला आणखी एखादा मुद्दा शिकायचा आहे त्यावेळेला पुन्हा ही कुंडली कशी वापरायची, तर ही कुंडलीवरूनच बाकीच्या सगळ्या गोष्टी
अन्य जी पदं वगैरे काढायचा भाग जो आहे तो आज घेणार आहे. तर त्याच्यातून तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळेल. मुकेश भाऊ, तुम्हाला आता कोणी फोन केला, चव्हाण मॅडम कोणी फोन केला तर त्याला फोन उचलू नका आणि इथे लिंक काही चालू करू नका. होय सर. जे आहे ते. ओके. तर आपण वेळ देतो 7:30च्या नंतर 7:40ला क्लास चालू करतो. तर हा तर बोला. जरा ते अंजली दामलेला घ्या ना. आता मला ते 4 फोन दिवस करून सांगितलं होतं. मला वाटलंच कोणतरी असेल. तर ठीक आहे, फोन करतो. जरा थोडं 5 मिनिटं ओपन करा. नाही नाही, त्या असं हे नाही, त्या लोकांचं काय, अहो आपण काय विषय राहून जातो मॅडम. उघडं करायचा भाग नाहीये, विषय राहून जातो. कारण मग शेवटी मग वेळ लागतो. बघा आल्या का त्या, परत लॉक करणार आहे मी. बरं, तोपर्यंत विमला दामलेचे काय, विमला दामा. ह्या नाही सर त्या. नाही नाही नाही, विमला घेऊ नका. हे ठीक आहे, घेऊया. दामले नाही आल्या. वेळ फुकट जातो, त्याच्यामध्ये काही शिकायला मिळत नाही. मॅडम त्या आल्या काय नाहीये? हा आले, चला. विमला दामा, तुम्ही जर वेळेवर आला नाही तर पुढच्याला घेणार नाही. सर नेट मूड मध्ये होत नाही, आज माझ्याकडे नेटच नाही बरोबर. सॉरी सर. तो आमचा प्रश्न कधी नाही. सर सर मी 7:15 वाजता बसते मी मोबाईल घेऊन. ठीक आहे, चला. एनिवे, वेलकम. बरं, सगळ्यांचं सुस्वागतम. आणि आता ह्यामध्ये आपल्याला दुसऱ्या वेळेला सुद्धा ती कुंडली उपयोगात कशी आणायची त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. त्याच्यानंतर आता स्पष्टग्रहाचं एक हे लावा मुकेश भाऊ. स्पष्टग्रह बघा, आता स्पष्टग्रह जे आहेत त्यामध्ये कर्क रास जी आहे, कर्क लग्न आहे. त्यानंतर सूर्य 24 अंशाचा आहे, चंद्र 15 अंशाचा आहे, मंगळ 26 अंशाचा आहे. तर मंगळ हा आत्माकारक ग्रह आहे, कारण का तो 26 अंशाचा आहे. त्यानंतर बुध हा 1 अंश 58 कलेचा आहे. त्याच्यानंतर गुरु जो आहे तो 22 अंशाचा आहे. पुढे जरा बघा, जरा शनी 2चा आहे ना, 1 अंश 18 कला. 1:18. शुक्र 2:38. इथे दिसत नाही मुकेश भाऊ. शुक्र 2:38 आहे. बरं, शनी किती आहे? 1 अंश 18 कला आहे. हा, मग शनी या दाराकारक आहे. ओके, बुध जो आहे ज्ञातिकारक आहे. बर, आता इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे का ज्ञातिकारक ग्रह कोणता आहे, दाराकारक ग्रह कोणता आहे, हे कळलं तुम्हाला? हो सर, हो कळलं. ठीक आहे. मग आता फलादेश जेव्हा आपल्याला करायचा असतो तर त्यावेळेला फलादेशामध्ये पहिल्यांदा आत्माकारक ग्रह विचारात घ्यायचा असतो. हा नियम आहे. आता आत्माकारक ग्रह हा कोण आहे हे पहिल्यांदा आपल्याला ठरवायचं आहे. तर त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह मंगळ आहे का? बघा. हो सर. हो सर. 26. मग आत्माकारक ग्रह, हा बोला बोला बोला, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मंगळ हा, मग आत्माकारक ग्रह जर मंगळ असेल तर त्या ठिकाणी तो कोणत्या राशीत आलेला आहे, तर पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे की ह्या ठिकाणी आपल्याला लग्न सिद्ध करायचं असतं. तर लग्नेश कुठेशी आहे, म्हणजे लग्न कर्क आहे, लग्नेश जो आहे तो चंद्र आहे. मग तो चंद्र 5व्या स्थानामध्ये आहे. 5व्या स्थानापासून 5वं स्थान जे आहे ते मीन राशी आहे. कळलं का? म्हणजे जैमिनी पद्धतीमध्ये जातकाचं जे लग्न आहे ते मीन आलेलं आहे, हे नक्की झालं. बरोबर आहे? हो सर. हा, बरं. दुसरा एक मुद्दा तुमच्या समोर आणतो. इथे तुम्हाला दिसेल की अस्तग्रह दाखवलेला आहे. तर तो अस्तग्रह कोणता दाखवलाय, तर मंगळ अस्तग्रह दाखवलेला आहे. सूर्य हा त्याच्या सोबत अंशात्मक आहे आणि शनी सुद्धा अस्त दाखवलेला आहे, कारण तो 1 अंशाचा आहे. कळलं का? आता जो अस्तग्रह असतो याच्यामध्ये ह्याचा विचार केलेला नाही, पण तरी सुद्धा मी तुम्हाला एक माहिती देतो. बुध हा त्याच राशीमध्ये सूर्यासोबत असून सुद्धा तो अस्त का नाही, कारण का की सूर्य 24 अंश आहे आणि जस्ट बुधाने त्याच्यामध्ये आगमन केलेलं आहे 1 अंशाला. म्हणजे साधारणतः 2 दिवस झाले असतील. म्हणजे त्या ठिकाणी आपण बघितलं
तर सूर्य आणि बुध ह्याच्यामध्ये 23 अंशाची गॅप आहे, म्हणजे तफावत आहे, म्हणून त्या ठिकाणी तो अस्त धरत नाही. त्यानंतर शनी हा जो आहे तो एक राशांतर योगात जरी असला तरी सुद्धा तो सूर्यापासून किती अंशावरती आहे, तर 5 अंशावरती आहे. म्हणजे तिथे जे आपल्याला नियम लागू पडतात त्या नियमामध्ये शनी हा अस्त आहे. पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्याच्यात अस्त वगैरे हा सगळ्या गोष्टी कुठेही विचार केलेला नाही. मग आता आपल्याला बघायचं आहे की मीन लग्न आपण मांडलं, तर मीन लग्न मांडल्यानंतर त्याच्यामध्ये आत्माकारक ग्रह कोण आला? मंगळ आला, बरोबर आहे की नाही? होय. बरं. आता आत्माकारक ग्रह, सर हा बोला. हा बोला. मीन लग्न का आलं? हा, लग्नेश पंचमात आहे बघा मॅडम. सॉरी सॉरी सॉरी, हा बरोबर. लग्नेश पंचमात म्हणून त्याच्यापासून पंचवीस, बरोबर. येस कळलं येस. कळलं. हा, तर मग अशा वेळेला मीन लग्न आणि लग्नामध्ये आपण मंगळ विराजमान आहे, कारण का की तो ऍडव्हान्स प्लॅनेट आहे. सर्व याच्यामध्ये जेव्हा गती ज्याची जास्ती असते, ज्याने किती अंश भोगलेले आहेत, मग ते कोणत्याही राशीतले असो, तर त्या ह्याच्यामध्ये सूर्यादी ग्रह जे आहेत तर त्याच्यातला तो ग्रह अग्रेसर आहे, म्हणून त्याला आपण आत्माकारक म्हणून समजलेलो आहोत. मग आता त्या आत्माकारक ग्रहानंतर आपल्याला बघायचं आहे की दुसरा ग्रह जो आहे तो त्या ठिकाणी कोणता आहे? सूर्य आहे का? होय होय. हो. सूर्य आहे. सूर्य. अमात्यकारक ग्रह कोण आला? तर सूर्य आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर 22 अंशाला गुरु आहे का? हो सर. होय. हा. नंतर म्हणजे चंद्र. त्या ठिकाणी म्हणजे भ्राताकारक जो ग्रह आहे तो गुरु आहे, है ना. त्यानंतर चंद्र जो हो, आहे हा चतुर्थ स्थानामध्ये मातृकारक पितृकारक आला, म्हणजे ह्याचा अर्थ तो स्थानबली सुद्धा आहे, कारक ग्रह सुद्धा आहे, म्हणजे मातेचा कारक आहे म्हणून, कळलं का. शुक्र जो आहे तो त्या ठिकाणी शुक्र आणि शनीमध्ये 1 अंशाची तफावत आहे. मग आता आपण कुठला ग्रह पाहायचा? बुध, शुक्र आणि शनी हे जवळपास एका रांगेत आहेत. तर त्या एका रांगेत असताना तुम्हाला 2 अंशाचा शुक्र हा पंचम स्थानामध्ये येईल का? बघा. हो सर. हो. मग तो बरोबर. मग पुत्र पौत्रादी ज्ञानम म्हणून त्याचा विचार आपण केलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथे शुक्र आणि शनी हे सुद्धा 1 अंशाच्या याच्यामध्ये आहेत. तर त्या ठिकाणी बुध जो आहे तो बुध हा कुठल्या ह्याच्यामध्ये गेला? ज्ञातिकारक मध्ये गेले. कारक मध्ये गेला. आणि शनी जो आहे तो दाराकारक मध्ये गेला, बरोबर आहे. हो सर. हो सर. राहू केतू याच्यामध्ये आपण धरत नाही, तर त्याकरता त्या ठिकाणी राहू केतूचा विचार केलेला नाही, म्हणून तुम्ही त्या राहूचा विचार, कारण का ते एकाच अंशावरती नेहमी असतात, तर त्यांची मांडणी कशी करायची, तर तो मुद्दा तसा आहे. आणि जर समजा राहू जर याच्यामध्ये घेतला तर दाराकारक ग्रह, दाराकारक स्थान हे अष्टमात जातं, ते इथे लागू पडत नाही. हे सगळे विचार तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कळलं का. ओके, बर. आता लग्न मंगळाचं असल्यामुळे जातक हा कसं जीवन जगेल, तर जातक हा स्वतःच्या याच्यामध्ये, जसं मंगळ हा जर समजा आत्माकारक ग्रह आला तो हम करे सो कायदा, कधी कधी जातकाच्या जीवनामध्ये कोणत्या क्षेत्राशी निगडीत त्याचा संबंध येतो, त्याचं कार्य असतं, त्याला सतत काम करावं लागेल का लागणार नाही, कुठले कुठले प्रश्न येतील, तर ही कुंडली जी आहे ही एका स्त्रीची आहे, पण तरी सुद्धा त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत कार्यरत राहावं लागलं, अतिशय उच्च पदावरती जाण्यासाठी प्रयत्न केला आणि तिने मिळवलं. अशा तऱ्हेची ही कुंडली आहे, कळलं का. आणि त्या ह्याच्यामध्ये आता 64 सालचा जन्म आहे. आता हे जातक स्वतः रिटायर आहे, म्हणजे त्या ठिकाणी तिथे कुठल्याही कार्यामध्ये काम करत नाही. आता आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की या वेळेला बघा, नियम सगळे लक्षात ठेवा, कारण का की तुम्ही उत्तम ज्योतिषी झालेला आहात. तर आता गुरु जो आहे तो वृषभ राशीमध्ये मे महिन्यामध्ये येणार, आणि शनी सुद्धा कुंभ राशीमध्ये असेल, म्हणजे आहे. तर हा जो केंद्रयोग आहे, हा केंद्रयोग 60 वर्षानंतर होणार आहे. ह्याच्या अगोदर म्हणजे 1964 साली वृषभेला गुरु आणि कुंभेला शनी,
तर कुंभेला शनी असल्यानंतर दुसरा कुंभेला शनी 1994 साली सुद्धा होता. तर 1994 साली गुरु कुठे होता याचा शोध घ्यायचा. मॅडम बघा 94 साली गुरु कुठे होता श्रवण मॅडम? 94 सुळेत सुळेत. सुळेत होता. म्हणजे तो केंद्रयोग नाही ना? नाही ना. हा, म्हणजे हा जो तुम्हाला मी आता सांगितला तो केंद्रयोग पारंपरिक निर्यन मध्ये 60 वर्षानंतर होणार आहे, अजून झालेला नाही. आणि तो कधी झाला होता तर साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये तो केंद्रयोग झाला होता. शनी कुंभेला आणि वृषभेला गुरु. 1964 साल ऑगस्ट महिना सांगतो तुम्हाला. तो जरा चेक करा बघा, आहे का हो बरोबर? आहे. आहे ना? आहे. हा, मग त्यावेळेला रवी जो आहे तो कर्केला आणि सिंहेला दोन्ही याच्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये होता. कळलं? त्याच्यावरती सुद्धा फलादेश आहे. बरं ठीक आहे. एनिवे, आता ही कुंडली आपण बनवली. आपण पहिल्यांदा कारक ग्रह कुठला बघितला तर त्याला कारक ग्रह असं संबोधलेला आहे, तो मंगळ आहे. आणि तो मंगळ जो कारक ग्रह आहे तो त्या ठिकाणी जेमिनीमध्ये अतिशय हिमतीने जेव्हा जातकाचा मंगळासारखा ग्रह हा त्या ठिकाणी येईल त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही फलादेश मिळणार आहेत तर ते चांगले फलादेश, संघर्षमय फलादेश हे कोणाकडून प्राप्त होतील तर त्या ठिकाणी मंगळाकडून. म्हणजे जातकाला लग्नी गुरु आला तर फलादेश वेगळा, सूर्य आला तर फलादेश वेगळा, मंगळ आला तर फलादेश वेगळा, शनी आला तर फलादेश वेगळा. हे फलादेश तुम्हाला जेमिनीमध्ये असं केल्याशिवाय मिळणार नाही. म्हणजे काय की जातक नेमका कोणत्या वेळेला जन्माला येतो आणि त्याच्यावर ऍडव्हान्स ग्रह कोण आहे त्याच्यावरती त्याचं लग्न निश्चित केलं जातं. आता दुसरा भाग असा आहे, कधी कधी समजा आपण असं मी तुम्हाला थोडस कल्पना देतो की शनी समजा 15-16 डिग्रीचा आहे आणि त्यावेळेला मंगळ किंवा सूर्य इत्यादी ग्रह 5-7 अंशाचे असू शकतात. त्यावेळेला शनी हा आत्माकारक ग्रह होऊ शकतो. म्हणजे त्या ठिकाणी जन्मवेळेला, जन्मसालाला, जन्म महिन्याला त्याची किंमत फार महत्वाची असते. दरवेळेला शनी तिथे आत्माकारक ग्रह असेलच का असं नाही. म्हणून त्याच्या पलीकडचे अलीकडचे ग्रह हे कदाचित त्याच्यापेक्षा दुय्यम असू शकतील. अशा पण कुंडल्या तुम्हाला पाहण्याची सवय ठेवली पाहिजे. आलं लक्षात? कळलं का? हा, बरं. आता राहिला भाग तुम्हाला मंगळाचा कळला की जातक हा कशा परिस्थितीमध्ये कार्यरत होईल, कसं असेल त्याचं जीवन. तर त्याचं जीवन जे आहे ते मंगळाच्या अखत्यारीत असेल असं आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला अडचण असेल तर विचारायचं, काय हरकत नाही, काय घाबरू नका. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढे जाऊन त्या ठिकाणी दुसरा प्रधान ग्रह जो आहे जो अमात्यकारक ज्याला आपण म्हणतो, तर अमात्यकारक ग्रह जो आहे तो कोण आहे तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर तुम्ही सूर्य आहे का? होय. हा, मग आता विचार करा की आकाशामध्ये जे काही ऑर्बिट आहे, मंडळ आहे, मग त्यामध्ये मंडळामध्ये सूर्य हा अमात्यकारक झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनातील एंटायर कुटुंब किंवा तत्सम ते जे अमात्य म्हणजे तो प्रधान असणारं स्थान आहे. म्हणजे त्याचं जे कर्तृत्व आहे ते निश्चित जातकाच्या जीवनामध्ये जबाबदारी. आणि सूर्यासारखा ग्रह जर धनस्थानामध्ये आणि तो अमात्यकारक असेल त्यावेळेला तो ग्रह जातकाच्या जीवनामध्ये अतिशय कुटुंबाचं लौकिक पुढे करणारा असेल असं आपल्याला फलादेश करायचा आहे, करायचा असतो. तर त्यामध्ये सूर्य हा धनस्थानामध्ये फक्त धन नाही तर जमिनीमध्ये इत्यादी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं सुद्धा पूर्ती करणारा प्रधान ग्रह म्हणून सांगितलेला आहे. आणि अशा वेळेला रचनेमध्ये लग्न मंडळ आहे, मंगळ आहे, धनस्थान हे सूर्याकडे आहे, तृतीय स्थान हे भावंडांचं आहे. तर ह्या जातकाच्या जीवनामध्ये भावंड एक प्रमुख म्हणजे गुरु जो आहे तर त्या गुरुला ते स्थान मिळालेलं आहे, म्हणजे ते तृतीय स्थान आहे. तर ह्या तृतीय स्थानामध्ये तो मंगळपेक्षाही वरचढ आहे.
मग कधी कधी असा प्रसंग येतो तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जातकाला भावंडांना मोठं करण्याचं कार्य मंगळ हा भ्राताकारक असल्यामुळे यदा कदाचित त्याच्या भावंडांसाठी त्याला कार्य करावं लागेल, त्यांची प्रगती बघावी लागेल आणि भावंड निश्चितच प्रगती पथावरती जातील. असा फलादेश जो आहे तो जेमिनी याच्यातून तुम्हाला वर्णन करता आला पाहिजे. गॉट इट? माझा हे दिसतोय का, कॅमेरा दिसतोय? सर दिसतोय. दिसतोय. मग अशा वेळेला तुम्हाला भावंडाच्या बाबतीमध्ये तिसरा ग्रह जो आहे तो गुरु आहे. त्यामुळे तिथे कुठल्याही तऱ्हेचं हे करू नका. जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्या ठिकाणी भावंड यांची जबाबदारी त्या जातकाला स्वतःला घ्यावी लागेल. कारण का, की जातकाच्या लग्नी मंगळ आलेला आहे आणि मंगळ हा भ्राताकारक आहे. कधी कधी असं होतं की सगळी जी काही व्यवस्था असते तर ती मंगळाला करावी लागते, कारण तो त्या ठिकाणी लीडर म्हणून, आत्माकारक म्हणून ग्रह जेमिनी पद्धतीमध्ये कार्यरत आहे. कळलं? त्यानंतर भावंड कशी असतील तर आर्थिक दृष्ट्या सक्षम असतील, उच्च शिक्षित असतील. त्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये खरोखरीच त्यांचा काही गोंधळ होईल का, तर ग्रह असेल त्याप्रमाणे त्याचा फलादेश असेल. जर समजा यदा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये जर तृतीय स्थानामध्ये शनीसारखा ग्रह आला असता तर त्यावेळेला तुम्हाला असं करता आलं असतं की तुम्हाला भावंडांच्या पासून तुम्हाला सहमती मिळणार नाही, कष्ट निर्माण होतील, संकटे भावंड निर्माण करतात. तर अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी शनीचा फलादेश जर लग्नी मंगळ आला तर त्या ठिकाणी तुम्हाला तसा फलादेश द्यायची पद्धती आहे आणि तसा फलादेश द्यायचा असतो. ग्रह कुठलाही कधीही कोणताही येऊ शकेल, तर त्याच्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही. ज्या वेळेला आकाशातली ग्रहस्थिती कशी असेल त्यावरती जेमिनीचा पूर्णपणे फलादेश अवलंबून आहे. म्हणजे इथे ग्रह बदलला तर तो बदलण्याचा ग्रह हा लग्नी असणारा ग्रह आणि त्याच्या ठिकाणी तृतीय स्थानामध्ये असणारा ग्रह त्यांच्याशी संगनमत आहे का, किंवा तो त्याला पोषक आहे का, त्या सगळ्या गोष्टींचं जे मार्गदर्शन आहे ते तुम्हाला जातकाला करता आलं पाहिजे. जातकाचं जीवन बऱ्याच वेळेला संघर्षमय असतं. कधी कधी बऱ्याच मोठ्या जबाबदाऱ्या जातकाच्या जीवनामध्ये येतात आणि त्याला ते निभावायला लागतात आणि त्याच्यातून नंतर तो मार्ग करतो आणि त्याचं जीवन जगत असतो. काही धावपळीचं जीवन असो किंवा आणखी कसाचं असलं तरी सुद्धा. आता त्यानंतर आपण बघितलं तर चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे आणि ते पितृ मातृ याच्यामध्ये चंद्र आलेला आहे का बघा. हो सर. हो हा. सर. हो मग अशा वेळेला मग चंद्रासारखा ग्रह जर आला असेल, आता मग कुंडली काढा. आता कुंडली माझ्या लक्षात आली. आता चंद्रासारखा जर ग्रह असेल तर त्या ठिकाणी तो कारक ग्रह आहे, कार्येश आहे आणि त्या ठिकाणी तो त्या स्थानाचा बळ देणारा ग्रह आहे. म्हणजेच काय की त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे काही सुख आहे ते सुख त्या जातकाला निश्चितच चांगल्यापैकी प्राप्त होईल. आता ही जर आपण व्यवस्था बघितली तर त्या ठिकाणी प्रथम स्थान, द्वितीय स्थान, तृतीय स्थान आणि चतुर्थ स्थान या सगळ्यांमध्ये बघितलं आपण तर मंगळ, सूर्य, गुरु आणि चंद्र ही जी 4 ग्रहांची जी काही व्यवस्था आहे तर ती व्यवस्था पूर्णपणे त्याच्या नशिबावरती अवलंबून आहे. म्हणजेच काय की जातक पहिल्यांदा आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक आणि पितृ आणि माताकारक म्हणून हे 4ही ग्रह एकमेकाचे मित्र आणि चांगले एकमेकाला प्रगती करण्याकरता घेऊन जाणारे ग्रह आहेत. आता त्यानंतर जातकाच्या पंचम स्थानामध्ये आलेला ग्रह हा बुध आहे का बघा. शुक्र 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 आहे सर. शुक्र. मग जर शुक्र ग्रह आहे तर ह्या ठिकाणी हा एक अत्यंत शुभ ग्रह आहे आणि त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे काही त्याचा आनंद असेल किंवा जी काही समृद्धी आहे, सौख्य आहे, वैवाहिक जीवन आहे किंवा तत्सम जे उपभोग घेण्याचं काही जे कार्य आपण करतो किंवा आपल्या ह्याच्यामध्ये प्रगती असते, आपण जीवन कसं जगत आहोत याला पूर्णपणे कारण जे आहे
जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो शुक्राच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तो दैत्यांचा गुरु आहे. तर ते जे आलेलं आहे तर ते कुठलं स्थान आहे, तर ते स्थान कुठलं आहे बघा, पंचम स्थान आहे. होय. हो सर. म्हणजे आपण जर बघितलं, जर आपण बघितलं प्रथम सूर्य आहे, मंगळ आहे, मग सूर्य आहे, मग गुरु आहे, चंद्र आहे आणि मग शुक्र आहे. म्हणजे हे बघितलं आपण. तर त्या ठिकाणी जातकाला जर समजा षष्ठ स्थानाच्या बाबतीमध्ये आपल्याला फलादेश द्यायचा असेल तर षष्ठ स्थान जे आहे ते कोणाचं आहे, बुधाचं आहे का? हो. हो सर. हो सर हो बुधाचं आहे. आता मी तुम्हाला सांगतो बुधाचे नियम काय. जेव्हा ज्ञातिकारक ग्रह हा बुध ग्रह असेल तर तुम्ही बघा, आवर्जून बघा, ज्या दिवशी रास कन्या आणि मिथुन असेल त्यांच्या जीवनामध्ये भरपूर नातेवाईकांचा संबंध येतो आणि त्यांच्या याच्यामध्ये अनेक नातेवाईक त्यांच्या जीवनाशी संबंधित असतात. कारण बुध हा नातेवाईकांच्या याच्यामध्ये एकमेकांची जोडणी करतो. म्हणजेच काय की तो ज्ञातिकारक ग्रह असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला हा निश्चितच चांगल्यापैकी यश मिळणार आहे. आणि त्याचं जे काही नात्यांचा संबंध, आता नाती गोती सांभाळणं ही सुद्धा एक कला असते. म्हणजे कोणालाही दुखवायचं नाही. बुध हा तसा अतिशय हुशार ग्रह आहे, त्याच्यामुळे तो सर्वांशी संबंध ठेवून आपलं नातं जपण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला इत्यादी ज्या गोष्टी आहेत, तो जरी ज्ञातिकारक जे स्थान असेल तरी सुद्धा इत्यादी गोष्टी आता आपण पुढे पाहणार आहोत. मग अशा वेळेला तुम्हाला त्या ठिकाणी आलेला बुध ग्रह हा सुद्धा एकदम व्यवस्थित आणि अतिशय चांगल्यापैकी आहे. आता ह्याच्यामध्ये बदल जर आपण बघितला तर चतुर्थ स्थानात मंगळ आला असता, तर पंचम स्थानामध्ये मंगळ आला असता तर कुंडलीचा जो काही फलादेश आहे तो त्याच्यातून बदलला गेला असता. ह्या ग्रहांना दृष्टीचा संबंध येत नाही. याच्यामध्ये आत्मकारक, अमात्यकारक, भ्राताकारक, मातृकारक, पितृकारक आणि ज्ञातिकारक आणि संततिकारक आणि मग दाराकारक. आता दाराकारक जर आपण ग्रह बघितला तर तिथे आलेला आहे शनी. बरोबर आहे? होय सर. मग आता ह्या ठिकाणी हा शनी जो आहे तो पहिल्यांदा त्या ठिकाणी एक तर योगकारक आहे का, तर शनी कुठे चांगला असेल तर तो एक बघितला पाहिजे. पण तरी सुद्धा ह्या जातकाच्या जीवनामध्ये काय झालं असेल तर ते तुम्हाला मी सांगतो. कधी कधी ज्या वेळेला जातकाच्या जीवनामध्ये सप्तम स्थान म्हणजे त्या ठिकाणी दाराकारक जे स्थान येतं त्यावेळेला जर तिथे शनी असेल तर अनेक फटके, आणखी काही गंभीर प्रसंग, प्रश्न किंवा तडजोड करावी लागते किंवा तसं पाहिजे तसं त्या जातकाला तशा ह्याच्यामध्ये फलादेश मिळत नाही. म्हणून या ठिकाणी दाराकारक ग्रह हा कारक ग्रह शुक्र आहे आणि त्या ठिकाणी शनी आलेला आहे. मग आपण फलादेश करतेवेळी जातकाला कसा फलादेश देणार आपण सांगा. त्याच्यामध्ये तो पॉझिटिव्ह फलादेश आहे का, म्हणजे त्या ठिकाणी जातकाला निश्चित फलादेश देताना किंवा त्याला जे जीवनात मिळणार असेल तर ते त्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. म्हणजे त्याला त्याच्याशी सहमत राहावं लागेल किंवा सहमतीनुसार, त्याच्या संमतीनुसार त्याच्या जीवनाची वाटचाल करणे हेच त्याचं जीवन आहे. आता सर, इथपर्यंत बोला. उशिरा होईल असं म्हणता येईल का सर, शनी असल्यामुळे? काय म्हणता? विवाह उशिरा होईल? नाही, विवाह तो पण एक संदर्भ आपण घेऊ शकतो, नाही असं नाही. पण तरी सुद्धा त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर तिथे तुम्हाला काही अडचणी ह्या निश्चित जातकाच्या जीवनात दाराकारक स्थान, दाराकारक ग्रह म्हणून उपस्थित होतील असं आपल्याला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला कळलंय नाही कळलंय विचार. म्हणजे सर हा इथे शनी संसारासाठी तितकासा इच्छुक नाही असा अर्थ काढता येईल का? इच्छुक आहे किंवा कधी कधी कसं असतं मॅडम, सांगतो तुम्हाला. प्रत्येक मनुष्य हा विवाहाला इच्छुक असतो, नाही असं नाही. काय सगळे संन्यासी जन्माला येत नाही, कळलं का? जन्मता संन्यासी नसतात, नंतर ते संन्यास घेतात कंटाळून. जेवढे लोक बघितले ना संन्यासी ते काय ब्रह्मचारी नव्हते, कळलं ना? ते नंतर मग संन्यासी झाले.
तर हम्म. असं असतं मॅडम की ह्या जीवनामध्ये कुठले कुठले प्रसंग त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल, हे जे जैमिनीची पद्धतीमध्ये तुम्हाला तसं हे करतात. म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या म्हणण्याप्रमाणे जातकाला त्या वैवाहिक जीवनासंदर्भामध्ये जास्ती अपेक्षा करता येणार नाहीत आणि किंवा तो अपेक्षित राहू शकणार नाही. आता याच्यामध्ये तुम्हाला फलादेश हा जो सांगितला तर निश्चितच या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुद्धा अशा तऱ्हेच्या काही घटना घडलेल्या आहेत की जेणेकरून सगळं काही आहे, इंटेलिजंट आहे, हुशार आहे, सगळं आहे, आणि त्या ठिकाणी एवढं असून सुद्धा जातकाच्या जीवनात काही गोष्टींचा अभाव आहे. आता तो समजून जायचं. हा. हो सर. आणि बोला बोला बोला, विचारा काय आलं. हॅलो सर, म्हणजे बोला. सप्तमेश अष्टमात आहे, त्यामुळे मॅरेज लाईफ डिस्टर्ब असेल असं म्हणता येईल. आणि त्याशिवाय आपण सूर्य मंगळ पण आहेत ना सप्तमात. नाही नाही, ऐका ऐका, भाग असा आहे मॅडम की आपण जी कुंडली बनवली हा, तर हा, ती ते तर आपण आहे. हा चालतंय, पण चालतंय. मी पहिला पारंपरिक आपल्या टीव्हीचं. हा हा. दाराकारक ग्रह, दाराकारक ग्रह हा शनी आलेला आहे, तो तुम्ही टाळू शकत नाही, कारण वाईट तो तिथे आलेलाच आहे. पण जी काही निर्यन कुंडली जी आहे त्या निर्यन कुंडलीमध्ये शनी जो आहे तो अष्टमात गेलेला आहे, तो सप्तमेश आहे, आणि सप्तमात सुद्धा 3 ग्रह आहेत. हो हो, बरोबर. आहे, रवी आहे, मंगळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी मूळ कुंडली जेव्हा पाहतो त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनं ही निश्चित ठरलेली आहेत. आता जेमिनीच्या पद्धतीमध्ये जर समजा या ठिकाणी शुक्रासारखा ग्रह आला असता असं आपण समजायला हरकत नाही, तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये यदाकदाचित बदल तुम्हाला पाहायला मिळाला असता की नाही, होय. मिळालं. है ना. किंवाही म्हणजे तिथे ऐश्वर्यादायक जीवन, आनंदी जीवन असं वाटायला हा yes. म्हणजे तिथे तुम्हाला जेव्हा एखादी कुंडली कथन करायची असते त्यावेळेला तुम्हाला हा सगळा जो गाभा आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, जेमिनी मधला एक पार्ट आहे की जे आपले गणित तज्ञ होते त्यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये, ज्यांचं नाव आर्यभट होतं, कळलं, अतिशय विद्वान ऋषी होते. मग त्यांचा सुद्धा जेमिनी पद्धतीमध्ये सहभाग आहे. त्यांनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी अशा सूचित केलेल्या आहेत, कळलं. तर इथे दृष्टी द्विस्वभावला मंगळाची दृष्टी घ्यायची ना? नाही नाही, राशी ते राशी दृष्टी जी आहे ना, आता आपण मग बघितलं तर चर राशीची स्थिर राशीला आणि स्थिर राशीची चर राशीला, त्यानंतर द्विस्वभावीची राशी फक्त द्विस्वभावी राशीला, 3, 6, 9, 12च्या ज्या राशी आहेत त्यांच्या दृष्ट्या ज्या आहेत त्या आपण त्या पर्टिक्युलर दृष्ट्यावरती राशी पाहणार आहे. इथे आता मंगळाची आहे ना? हा राशींची दृष्टीचं कथन करायचं आपण थोडासा पोर्शन घेऊ, पण तरी सुद्धा मंगळ हा मुळामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी द्विस्वभावी राशीमध्ये कार्यरत आहे आणि तो जेमिनी पद्धतीमध्ये आहे. तर त्याची दृष्टी जी आहे तर ती 3, 6, 9 वरतीच जाणार. 3, 6, 9 वरती जाणार. 3 म्हणजे मिथुन, 6 म्हणजे कन्या आणि 9 म्हणजे धनु. कारण का की ती दृष्टी, परत सांगतो मला, धनुमध्ये जर एखादा ग्रह असेल ती आता पुढची स्टेप आहे मॅडम, पुढची स्टेप. तर त्यावेळेला तुम्हाला मग धनु जर आलं असेल मग तिथे मीन, कन्या आणि मिथुन याच्यावरती दृष्टी आहे. पण जर समजा कर्क मध्ये असता तर त्यामध्ये स्थिरला दृष्टी गेली असती. तर स्थिर म्हणजे कुंभ, सिंह आणि वृषभ, कळलं. आपण गेल्याला चार्ट मांडला होता ना तो, हो सर. चव्हाण मॅडम. हो हो सर, हो. मग त्या दृष्टीचा विचार आपण पुढे करणार आहोत. आता हा फलादेश जो आपण आतापर्यंत घेतला तर त्याच्यामध्ये मूळ पत्रिका जी आहे त्याच्यामध्ये 3 ग्रह आहेत. चौथा ग्रह जो अष्टमात आहे, ज्याला सप्तमेश अष्टमात म्हणतो, त्याचा सुद्धा फलादेश तो त्या ठिकाणी मिळेल. पण परिवर्तन जे झालेलं आहे जेमिनीमध्ये, तिथे सुद्धा शनीच हा दाराकारक ग्रह आल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये निश्चितच काही प्रश्न उपस्थित होतील.
मूळ लग्न जे आहे ते कर्क आहे, त्याचा अधिपती हा पंचम स्थानामध्ये बसलेला आहे, तो सुद्धा वृश्चिकेमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर जेमिनीचं जे परिवर्तन आहे ते मीन लग्न आलं आणि त्याच्यामध्ये ऍडव्हान्स प्लॅनेट जो होता तो मंगळ आला. म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे ती चंद्र वृश्चिकेला आणि त्याच्यानंतर लग्नात मंगळ. म्हणजे त्याला त्या ठिकाणी कष्ट, आव्हानं, ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्या जीवनामधून सुटलेल्या नाहीत. आलं बरोबर लक्षात? बोला. आता काय मुद्दा सांगितला सर, त्याचं मीन लग्न आहे आणि मीन लग्नाची कनेक्टिव्हिटी 3, 6 आणि 9शी आहे. हो. म्हणून मीन लग्नाचं मंगळ तिथे आल्यामुळे आत्माकारक चंद्राची कनेक्टिव्हिटी आली म्हणजे सुख सुख त्याला मिळतील. हो ना? नाही, सांगतो. असं आहे मॅडम की आपण पहिला कर्क लग्न आहे, कर्क लग्नाचा अधिपती हा वृश्चिक राशीमध्ये पंचमात आहे. तो वृश्चिकेचा म्हणजे त्या ठिकाणी मंगळाच्या राशीतला आहे. त्यानंतर तिथे त्याच्यापासून जे जन्माला आलं लग्न ते आलं मीन आणि त्या मीन राशीमध्ये मंगळच आलेलं. म्हणजे त्या ठिकाणी जिथे चंद्र होता त्या चंद्राचं परिवर्तन मंगळामध्ये झालेलं आहे. म्हणजे लग्नी मंगळ आला किंवा मूळ रास जी आहे ती वृश्चिकच आली. याच्यामध्ये चंद्र जिथे असेल ती रास पकडली जात नाही, मूळ कुंडलीचीच रास तिथे सांगितली जाते. आलं लक्षात? हो सर. बर, आता एक आणखी प्रयोग आहे तो तुम्हाला सूचित करतो. मुकेश भाऊ, तुमचा क्लास आहे का? आहे सर. ठीक आहे. हा, आता एक लक्षात घ्या, म्हणजे एक पार्ट 1 नंतर पार्ट 2 आपण करू. पण पहिल्यांदा पार्ट 1. आता जर एखादी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहे आणि त्याचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, त्याचं ज्योतिष पाहायचं आहे, त्याला ज्योतिष मार्गदर्शन करायचं आहे, तर समजा त्याने प्रश्न आपल्याला विचारला की त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये माझं जीवन जे आहे ते कशा पद्धतीमध्ये सुटेल किंवा असेल. तर आता हा जर प्रश्न आला भाग्यस्थाना संदर्भात, तर मीन राशी जी आपल्याला आत्माकारक ग्रह मिळालेला आहे किंवा परिवर्तन झालेलं आहे त्याच्यामध्ये भाग्यस्थान आलेलं आहे ते कोणत्या राशीचं आहे? तर तिथे वृश्चिक राशीचं आहे. बघा. हो सर. हो सर. हो सर. वृश्चिक राशी चालेल सर. येस. आता त्याला परिवर्तनचा जो काही योग आहे म्हणजे त्या ठिकाणी फलादेश कसा द्यायचा, तर तिथे मंगळाच्या राशीतला त्याचा प्रश्न आहे. म्हणजे त्याने असा विचार केला की माझ्या भाग्याबद्दल काहीतरी थोडंसं सांगा. आणि तिथे आपण जेव्हा वृश्चिक राशीचा संबंध विचार करणार आहोत त्यावेळेला त्याचा अधिपती आत्माकारक मध्ये आहे का? आहे. हो सर आहे. मग आता तिथे आपल्याला मंगळाचा संबंध आला की नाही? हो. म्हणजे सर, मंगळाचा बरोबर. जर संबंध आला तर त्या ठिकाणी तुम्हाला जी काही तुमची कार्यपद्धती आहे ती कार्यपद्धती मंगळ ग्रह ह्याच्या अखत्यारीतील असेल, त्यानुसारच असेल. आलं लक्षात? आलं. बरोबर आहे? हो सर. आलं लक्षात. मग हा एक पार्ट आहे. आणखी दुसरे पार्ट आहेत त्याला हे फक्त. हा, बोला. म्हणजे सर तुम्हाला धडपड केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय तुमच्या भाग्याला म्हणजे भाग्य साध्य होणार नाही, तुम्हाला जे काही अपेक्षित आहे असंच म्हणायचं का आपण इथे सर? येस येस. आता सांगतो म्हणजे हा प्रश्नावरती जर समजा त्या ठिकाणी धनुराश असतील असं आपण समजायला हरकत काय. आणि होय. धनुराशीचा अधिपती हा गुरु आहे आणि तो आत्माकारक झाला असता होय. तर त्या ठिकाणी आत्माकारक ग्रह गुरु आहे, तो कमी हो. कष्टामध्ये तुमचं भाग्य निर्माण करेल. करेक्ट. हो. येस. मग त्या ठिकाणी ओके. तुम्हाला गुरुबद्दलचे विचार सांगायला हवे. ओके. प्रत्येक बरं. वेळेला वेगवेगळ्या तऱ्हेचं हे करायचं असतं. म्हणून जेमिनी ओके. इज नॉट सो इझी. म्हणून त्या ठिकाणी आव्हानात्मक हे शास्त्र आहे. म्हणून तिथे कोणी पद्धतशीर शिकवत नाही, पळ्यावर तर कधी शिकवत नाही. कळलं? आता इथे मंगळ आल्या म्हणून संघर्ष आहेच, त्याशिवाय भाग्य निर्माण होऊ शकणार नाही. अगदी खरं आहे. त्याला तिथे बरोबर. सतत वाटचाल करावी लागेल, त्याला तिथे कार्य करावे लागेल.
म्हणून हो. अशा वेळेला सप्तम स्थानामध्ये आलेला दाराकारक ग्रह हा शनी आहे. तर त्या ठिकाणी कदाचित तो सप्तम स्थानावरती दुर्लक्ष करेल, कारण का की त्याला पहिलं भाग्य निर्माण करायचं आहे. म्हणून आता मंगळ लग्नी आलेला आहे. तर फलादेश कसा आहे, तर जातक हा जन्मतात प्रॉपर्टी आईकडे आणि पतीकडे ही चांगली पैकी निर्माण होऊन तो आलेला आहे. म्हणजे जातकाच्या जीवनामध्ये जे काही मालमत्ता आहे, मग ती स्थावर आहे, जंगम आहे, तर ती मालमत्ता अतिशय चांगली आहे आणि चांगल्यापैकी याच्यामध्ये राहतात ते. म्हणजे त्यांची अवस्था प्रॉपर्टी रिलेटेड प्रॉपर्टी, कारण का मंगळ आलाय. तुम्ही कधीही कुंडली पाहते वेळी ह्या मंगळाला दुर्लक्षित करू नका. तो त्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रॉपर्टी बनवणार, तुमचा मार्ग तो दर्शवणार, तुम्हाला त्या ठिकाणी पाठवणार आणि तो तिथे वाटचाल करणार आणि तुम्हाला तो मिळवून पण देणार. अशा तऱ्हेची मंगळाची स्थिती या पत्रिकेमध्ये आहे. कळलं? आता हा एक भाग झाला तुम्हाला की याच्यामध्ये हीच कुंडली वापरून त्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की बाबा दशम स्थान. तर दशम स्थान आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी धनुरास आलेली आहे की नाही? हो हो. होय सर. हो मग सर. दशम स्थान जर धनुरास आलेली आहे तर तो त्या ठिकाणी जर एखादं कार्य करण्यासाठी जर विचार करत असेल कर्माच्या बाबतीमध्ये, तर त्या ठिकाणी तुम्हाला जो कारक ग्रह आहे तर तो गुरु आहे. बरोबर आहे? आणि तो राहता कारक आहे आणि तो त्या त्रिकोणामध्ये बसलेला आहे. याचा अर्थ हा जर गुरु चतुर्थामध्ये असता तर त्याला निश्चितच चांगल्यापैकी अति चांगलं बळ मिळालं असतं, कारण त्या राशीवरती त्याला तिथे बळ प्राप्त झालं असतं. पण तरी सुद्धा तिथे गुरु हा ग्रह आहे, तर त्या ठिकाणी त्याचं जे काही कार्य आहे, ऑक्युपेशन आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तो काम करतो, तर ते निश्चितच त्याला भाग्याने मिळालेलं आहे. कारण का की कर्म तेव्हा तुम्हाला षष्ठ स्थानामध्ये जायचं नाही. कळलं का? आता ही जी बाकीची स्थानं जी राहिलेली आहेत, किती राहिलेली आहेत? 5 ना? स्थानं किती असतात? 12 नाही का? हो मग 5 स्थानं राहिलेली आहेत. 8, 9, 8, 9, 10, 11, 12. 8, 9, 10, 11, 12 ही स्थानं राहिलेली आहेत, नाही का? बरं. आता आणखी दुसरा नियम तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला महादशा बघायच्या असतील तर महादशा बघायला आपण गेल्या वेळेला भाग्यस्थानाकडून दशमस्थान पाहिलं होतं, आठवतंय तुम्हाला? हो हा. आता आणखी एक नियम असा आहे की सव्य अपसव्य. आता जेव्हा अपसव्य असतं आणि सव्य असतं तर त्यावेळेला तुम्हाला आपण त्यावेळेला पाहिल्यानंतर काय केलं, तर तिथे आपण दशम स्थान नवम स्थानातून दशम स्थानामध्ये गेलो, म्हणजे काय केलं, अपसव्याचं दशम स्थान बघितलं. आता सव्याचं बघायचं असेल तर ते क्लॉकवाईज आहे. कुंडली आपली अँटी क्लॉकवाईज चालते, माहिती आहे ना तुम्हाला? आपली कुंडली अँटी क्लॉकवाईज आपण मांडलेली आहे ना. हो हो सर. सर. हो. अँटी क्लॉकवाईज. ही गोष्ट लक्षात ठेवणे. मग अशा वेळेला जर सव्य म्हणून मला जर महादशा पाहायच्या असतील तर त्याला पंचम स्थान आधार घ्यायचा आणि चतुर्थ स्थानापासून सुरुवात करायची. आलं लक्षात? नाही समजलं सर. सर हे मूळ कुंडलीचं बघायचं ना? नाही, जेमिनी कुंडलीचं पण नाही समजलं. जमिनी असं आहे मॅडम, गेल्या वेळेला आपण असा विचार केला होता की लग्नापासून भाग्यस्थान तिथून येणारं दुसरं स्थान म्हणजे दशम स्थान, हो. त्याच्यावरती ती जी राशी असेल त्याचा अधिपती जो असेल त्याची महादशा. हा. कळलं? ते हो. झालं अपसव्य. हा. आता सव्य जो आहे ते क्लॉकवाईज आहे, तर ते पंचम स्थान पासून ते चतुर्थ स्थान. मग पंचम स्थान हे जे आहे तर लग्नापासून पंचम स्थान पाहायचं आणि त्याच्या ती जी राशी जी असेल तर त्याच्यामध्ये तुमच्या मताप्रमाणे, आता समजा मीन लग्न आलेलं आहे तर पंचमात येणारी रास कोणती आहे? कर्क आहे की नाही? कर्क. मग चतुर्थामध्ये येणारी रास कोणती आहे?
मिथून. मिथून मिथून. मिथून मग 6व्याची जर तुम्हाला हे बघायची असेल तर ती मिथुन राशीची पाहायची असते, अच्छा. कारण का आपण क्लॉकवाईज जाणार आहोत आणि हा. आपली मूळ कुंडली अँटी क्लॉकवाईज आहे. म्हणजे हो, तुम्हाला हो. कुठली पद्धती हवी असेल किंवा हम्म. तुम्हाला इच्छा असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याचं वळण घेऊ शकता. इट इज परमिटेड. म्हणजे सर मिथुनेकडून वृषभ, मेष, मग ते वृषभ. मीन असं असं जायचं. येस, ते क्लॉकवाईज आहे. हा, आलं आपण लक्षात. कुंडली बनवतो तेव्हा बोला. तर इथे अपसव्य क्रमामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानाची पहिली महादशा येईल ना मग काय आता म्हणलं? ऐका, सव्य म्हणजे पंचम स्थान, अपसव्य सव्यमध्ये पंचम स्थान. ओके ओके. मी उलट बोलते ना. म्हणजे अपसव्य आपण सव्य क्रमामध्ये म्हणजे चतुर्थ स्थानाची मग पहिली महादशा येईल, राईट ना? हा, कळलं. बरोबर आहे? ठीक आहे, आलं लक्षात? हो सर. कळलं का? आता हा झाला एक पार्ट 1. पार्ट 2 आता हायर लेवलचा पार्ट तुम्हाला शिकवतो. तो थोडासा व्यवस्थित शांतपणे विचार करा, विचारा आणि त्याच्यावरती आपण फलित तयार करू. आता एखाद्या मूळ कुंडलीमध्ये आपल्याला पुन्हा जायचं आहे. मुकेश भाऊ, मूळ कुंडली पुन्हा लावा. मूळ कुंडली आता बघा, ही मूळ कुंडली आपण लावली, बरोबर आहे? बरं, आता कोणीतरी एखादा प्रश्न 12 स्थानामधून कुठलाही प्रश्न विचारावा. 12 स्थानामध्ये परदेश गमन राहील सर. ठीक आहे, हरकत नाही. 12व्या स्थानामध्ये येणारी रास कोणती आहे? मिथुन. मिथून. हो. बरोबर आहे, मिथुन आहे ना. हो. आता मिथुन रास बनवल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की बुध ग्रह सप्तमात आहे. म्हणजे त्यापासून तो अष्टम स्थानामध्ये आहे का? कोणापासून? हो सर. मिथुन राशीपासून अष्टम अष्टमात स्थानात येतोय. आहे. हा, मिथुनेपासून अष्टमात. बरोबर आहे. मग त्याचं उपपद कुठलं बनेल? तर मकर. आणि तिथून अष्टम स्थानामध्ये गेलो आपण तर त्या ठिकाणी बनेल सिंह. सिंह. हो. बघा, हो. 8वा आहे ना. हो. मग त्याचं उपपद कुठलं बनेल? सिंह. सिंह. मग त्या ठिकाणी तुम्हाला पुन्हा तिथे आत्माकारक ग्रह तुम्ही परदेश गमनासाठी 12व्या स्थानात संदर्भामध्ये विचारलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला सिंह लग्नाची कुंडली मांडून त्या सिंह लग्नावरती मंगळ ग्रहालाच प्राधान्य द्यायचं आहे. कारण का की तो त्या ठिकाणी आत्मा काढा, मुकेश कुंडली काढा, कारण त्या ठिकाणी तो मूळ कुंडलीमध्ये आत्माकारकच ग्रह आहे. हो, बरोबर आहे सर. बरोबर आहे ना. म्हणजे सिंह लग्नाला मंगळ राहिलाय लग्नामध्ये. हा, प्रश्न नाही. बरोबर आहे ना. येस. मग आता अशा वेळेला तुम्हाला हा मंगळ तिथे आला, पण तो त्या ह्याच्यामध्ये सिंह राशीतला आला. आता तो जर सिंह राशीचा, आता पहिली गोष्ट सिंह राशीची निवड कशी केली? तर तुमचा प्रश्न मिथुन राशीच्या संदर्भात होता. हो. मग मिथुन राशीचा अधिपती हा सप्तमात, म्हणजे तिथून तो अष्टम 8व्या स्थानामध्ये होता आणि तो तिथून 8व्या स्थानामध्ये असल्यामुळे तुम्हाला परत 8 स्थानं पुढे जायला पाहिजे. आणि त्यावेळेला तुम्हाला आत्माकारक राशी आणि आत्माकारक ग्रह याच्यामध्ये आलेली राशी ही स्थिर आहे आणि तिथे मंगळ ग्रह लिहिलेला आहे. आणि त्या ठिकाणी जातकाच्या नशिबामध्ये जी स्थिरता असेल ती स्थिरता त्याला परदेश गमनामध्ये गेलात तर त्याच्यावरून पुन्हा तसंच करायचं असतं की त्याच्यामध्ये अमात्यकारक ग्रह कोण आहे? तो सूर्य आहे. घाताकारक ग्रह कोण आहे? गुरु आहे. मग आता जर परदेशामध्ये मी गेलो तर त्यावेळेला परदेशाचं जे लग्न आहे आणि प्रश्न तुमचा परदेशा संदर्भात किंवा 12व्या स्थानाशी निगडीत आहे, म्हणून त्यावेळेला तुम्हाला त्याचं उपपद काढताना
तिथे सिंहराज आपण विचार केलेला आहे. अजूनही परत सांगतो, कोणाला कळलं नसेल तर विचारा, मध्ये घाई करू नका. आलं लक्षात सर. ठीक आहे. तर इथे आपण उपपद कुंडली ही सिंह राशीची आली, तर आपण पण असं म्हणू शकतो का की ह्या स्त्रीचा जे मिस्टर असतील ते इगो फार असेल यांना, असं? बघा, आता पहिली गोष्ट म्हणजे मॅडम असं आहे की मॅडमनी प्रश्न विचारला तो 12व्या स्थानाचा आहे. नाही नाही, उपपदावरनं आपण जोडीदार बघतो म्हणून मी म्हणते. नाही, जोडीदाराचा काय संबंध आला नाही. जोडीदाराचं वर्णन असतं ना उपपदावरनं. नाही, एक मिनिट. कसं काय आलं मला सांगा जरा. उपपदावरनं आपण जोडीदाराचं वर्णन करतो ना. हो, आता आपण पहिला दाराकारक म्हणून केलेलंच आहे ना. ठीक आहे, माझं काहीतरी कन्फ्युजन असेल. मी नाही, बघते. उपपद एक मिनिट आय विल क्लिअर इट. मला स्पष्टीकरण देणं माझं काम आहे. आता जर समजा एखाद्या व्यक्तीने चतुर्थ स्थानाचा प्रश्न विचारला असता, तेव्हा मूळ कुंडलीचाच आधार घेतला असता. चतुर्थ स्थानामध्ये मूळ कुंडलीमध्ये येणारी रास कोणती आहे? तूळ आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये तिथे जर शुक्र पाहिला आपण, तो पंचमात येतो की नाही? पण तरी सुद्धा तूळ राशीचा अधिपती मूळ कुंडलीमध्ये कुठे आहे? भाग्यात आहे. म्हणजे याचा अर्थ चतुर्थापासून ते 5वं स्थान आहे का 6वं आहे? 6वं आहे. सहावं आहे सर. मग तिथून 6 स्थानं पुढे गेल्यानंतर बघा. अच्छा, म्हणजे तुम्ही पद कुंडली कळलं. प्रत्येक पदाची कुंडली तुम्ही आता 12व्या स्थानाची पद कुंडली मांडली. मग त्याच्यामध्ये जोडीदाराचा काय संबंध आला? नाही, ठीक आहे. त्या प्रश्नानुसार मांडली तुम्ही. आलं लक्षात. त्यानुसारच आहे. आता चतुर्थ स्थान सांगितलं तुम्हाला मी. चतुर्थ स्थानामध्ये जर समजा मालमत्ता मला मिळेल का, म्हणजे सुखाचा विचार करायचा असेल तर A4 मांडायची आपण. म्हणजे परत सांगतो, व्यवस्थित ऐकून घ्या. तुम्ही जरी कोणाकडे हे शिकला असाल, मला काय त्याची हरकत नाहीये. नाही, शिकले नाही, मी वाचलंच आहे. मी शिकले नाही कोणाकडे. ठीक आहे, सांगतो. मूळ कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानामध्ये आलेली राशी कोणती आहे? तूळ आहे की नाही? तूळ आहे. बरोबर आहे. त्या तूळ राशीपासून त्याचा अधिपती शुक्र हा कोणत्या स्थानात आहे? तर 6व्या स्थानात आहे. त्याच्यावरून जर 6वं स्थान पाहायचं म्हणजे तिथून तो भाग्यस्थानात आहे, म्हणजे 6व्या स्थानात आहे. तर त्या भाग्यस्थानापासून जर 6वं स्थान पाहिलं तर धनस्थान येतं की नाही? मग ते कुठलं आलं धनस्थान? तर सिंह आलं की नाही? नाही का? मग सिंह राशीमध्येच लग्न मांडल्यानंतर परत आत्माकारक ग्रह कोण आला? मंगळ आला ना. मंगळ. मग मंगळ हा तुम्ही अवॉइड करूच शकणार नाही. मग आत्माकारकाला आपण नाहीच हे करू शकत. बरोबर आहे. तुम्ही कुठल्याही स्थानाचा विचार केला, पण मी तुम्हाला पद कशी निवडायची. म्हणजे कोणत्याही पदाची कुंडली मांडली तरी मंगळ हा आत्माकारक लग्नीच येणार आहे. तुमचा दुसरा ग्रह ठरवू शकणार नाही. बरोबर कळलं आता कळलं. रॉंग प्रोसेस. आणि मग मंगळाचं त्याच्याशी ट्युनिंग करून आपण तो फलादेश द्यायचा. म्हणून तर तुम्हाला पहिल्यांदा काय शिकवलं होतं? आत्माकारक ग्रह निवड करा. कळलं. मग आता आपण एक मिनिट भिडे मॅडम, 2 मिनिटं. जर आपण चतुर्थ स्थानाचा विचार केला, तिकडे येणारी रास शुक्राची आहे, तूळ आहे, आणि नशिबाने तिकडे शुक्र हा भाग्यस्थानात आहे आणि तो तिथून 6वा आहे, बरोबर आहे की नाही? मग त्या याच्यातून तुम्हाला 6व्या राशीकडे जायचं आहे. मग ती 6वी रास कोणती? भाग्यस्थानाकडून सिंह काढली ना. सिंह आले. मग उपपदामध्ये राश कुठली आली? तर सिंह आलं. मग त्याच्यामध्येच आपल्याला कोण मांडायचं आहे? तर मंगळच मांडायचं आहे. कळलं सर. भिडे मॅडम बोला. नमस्कार. इथे आपण जसं जे लग्न मांडलं आणि त्याच्यात आत्माकारक मंगळ मांडला, तर बाकीचे जे ग्रह आहेत म्हणजे अमात्यकारक वगैरे ते तसेच जसे आहेत तसे मांडायचे. त्यांची पोझिशन कारण का की ते डिग्रीच्या अनुसरून आहेत ना. नाही, पण म्हणजे आपण आता ह्या एका विशिष्ट प्रश्नासाठी मांडलं ना आपण, सिंह लग्न घेतलं तर त्याच्यात जसं मंगळ मांडला लग्नात,
तर हो. मग रवी धनस्थानात असंच ते जसं मांडलं आपण हो तसंच मांडायचे ना सगळे ग्रह. हो तसेच ग्रह मांडायचे. आता कसं आहे, तुम्ही मंगळाला अवॉइड करूच शकत नाही. हम्म कळलं का? हम्म कारण का मंगळ हा जास्तीत जास्त डिग्रीवरती त्या कुंडलीमध्ये आहे. हम्म. ते म्हणजे जसं प्रश्न असेल त्यानुसार आपण लग्न म्हणणार आणि मग लग्न म्हणल्यावर सगळे ग्रह जे आहेत कारक एक एक Yes. आत्मकारक अमात्यकारक ते मांडत जायचे तसं असंच ना. जाणार. बरं, हा. दुसरी गोष्ट, आता समजा आपण चतुर्थ स्थानाची कुंडली मांडली, बरोबर आहे, हम्म. आणि तिचं सिंह आलं, बरोबर आहे की नाही? ते हो. काय आपण हे केलेलं आहे का, बनवले का? नाही, ते त्याच्यानुसार आलेलं आहे ना. हो त्याने हो जसा जन्म घेतला त्यानुसारच ते आलेलं आहे ना. हो हो आपण काय त्याच्यामध्ये फेरफार करू शकलो का नाही. बदल केलाय का? नाही. हम्म. बरोबर आहे. आता आपण हो. पंचम स्थानाकडे जाऊया. पंचम स्थानामध्ये मूळ कुंडलीमध्ये येणारी रास कोणती आहे? तर वृश्चिक. हो बरोबर आहे. हो त्या वृश्चिकेचा अधिपती मंगळ हा तिथून तिसरा आहे का? हो तिथून तिसरं गेल्यानंतर तुम्हाला भाग्यस्थान आहे, मग तिकडे येणारं वृश्चिक आलं की नाही? हो मग तो आत्माकारक ग्रह पर्टिक्युलर पंचम स्थानाच्या बाबतीतला एंटायर विचार, एंटायर थॉट्स, हम्म. पंचम स्थान रिलेटेड विथ द चिल्ड्रन, चाइल्ड अँड चिल्ड्रन आहे की नाही? हो मग एखाद्या संततीबद्दलची विचारधारा घ्यायची असेल तर मंगळाला अवॉइड करू शकत नाही, कारण मंगळ या व्यक्तीचा जन्म जेव्हा झाला त्याला आत्माकारकच मंगळ होता. हम्म. यू कांट रिफ्यूज, यू अच्छा. कांट अवॉइड. अच्छा. तुम्हाला तो हक्कच नाहीये की तुम्ही त्याला बाजला सारू शकाल. तो जर गुरु असतो तर गुरुच, रवी असतो तर रवी, शनी असतो तर शनी. आणि म्हणून अशा वेळेला जे काही ही उपपद आहेत किंवा जैमिनी आहे, त्या जैमिनीमध्ये तुम्हाला तुमच्यामध्ये काहीही बदल करता येत नाही. फक्त तुम्हाला त्या ग्रहाच्या राशीची निवड करायची असते आणि ते पद ठरवायचं असतं की ते स्थिर आहे का चर आहे का द्विस्वभावी आहे. Got it? हो धन्यवाद सर. आलं का लक्षात? व्यवस्थित लक्षात घ्या, मी कंटाळणार हो नाही. धन्यवाद. धन्यवाद. सर आता भिडे मॅडमनी जे विचारलं की बा सिंह रास आपण लग्नामध्ये घेऊ, म्हणजे द्वितीय स्थानात कन्या राशी, तर अमात्यकारक रवी मग तो कन्या राशीचा पकडावा लागेल का? हो, मग प्रश्नच नाही. हा त्याला तुम्ही बदल करावाच लागेल ना. हा आलं शेवटी लक्षात. मॅडम, तुम्ही सिंह लग्न काढलं तर ते परदेश गमनासंदर्भात तुम्ही प्रश्न विचारला म्हणून, हो पण तिथे रवी बदलला जाणार नाही. हा रास तुम्हाला बदली रास करावीच बदलल्या लागेल. जाईल. हो, हा रास राशींची बदलल्या जाईल. बदल होईल, राशींचा हम्म. मध्ये फेरफार होऊ शकेल, पण हो. ग्रह कसे बदलणार? ग्रह नाही ग्रह बदलण्याचा हक्क आपल्याकडे नाहीच आहे. हा कसा आलं बदलणार लक्षात. सांगा मला. बरोबर आहे सर, आलं लक्षात. बरं, आणखी कोणाला काही प्रश्न? हा सर बोला बोला. बोला. आता देशमुख मॅडमने जो प्रश्न विचारला होता परदेश गमनासंबंधी, म्हणून आपण व्ययस्थानाचं स्वामी इथे बसला त्याच्यापासून 8वं गेलो आणि ते स्थान आपण लग्नात घेतलं, तिथे आत्माकारक म्हणून मंगळ आला. पण आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देताना आपण काय म्हणणार? मंगळ आल्यामुळे त्याला परदेशामध्ये संघर्ष करावा लागेल. नक्की. मूळ कुंडली मॅडम ही कधीही विसरत मी पहिला तेच सांगतो. आपण ज्या आत्माकारक, अमात्यकारक, भ्राताकारक, मातृकारक, पितृकारक, संततीकारक हे सगळे बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यात नाही बदल होणार. यू कॅनॉट चेंज. फक्त आपण काही बदल होणार. त्या मंगळाशी संबंधित प्रश्नाला आलेलं उत्तर द्यायचं. म्हणजे Yes. आता या मॅडमनी पंचमा संबंधी प्रश्न विचारला, तो पंचमाचा तृतीय स्थानात आला अधिपती, आणि मग त्याच्यापासून तिसरं म्हणजे पुन्हा 12 आलं वरती. बरोबर. म्हणजे त्याची संतती ही आत्माकारक मंगळ आली, म्हणजे Yes. संतती सुद्धा धडाडीची असेल. हो, रिलेट. आता पंचम स्थानामध्ये राशी बघा कोणती आहे? 8वी आहे. मग ती वृश्चिकीच आहे ना, हो नाही का? हा
कॉम्प्लिकेटेड होत आहे का वाटतं तुम्हाला? कॉम्प्लिकेटेड नाही, पण चित्त एकदम स्थिर ठेवायला हवं. म्हणजे एखादा मुद्द्यामध्ये गल्लत केली तर मग सगळा सगळा हे कोलमडून जाईल. नाही आता काय गमत आहे तुम्हाला सांगतो की आता मी पीपीटी लावलं असतं इथे आणि इथे बघितलं असतं आणि तुम्हाला सांगत असतो, इथे बघितलं असतं आणि तुम्हाला सांगत असतो, तर ते योग्य असतं का? नाही तसं नाही, पण आता हे एवढं करताना एखादी स्टेप मध्ये, तर मगाशी मी आरूढ लग्न कसं काढलं याच्यात माझं थोडासा पझल झालं, पण तुम्ही एक जरा सांगितलं रिमाइंड झालं. पण म्हणजे अगदी कॉन्सन्ट्रेट ठेवायलाच हवं स्टेप बाय स्टेप. प्रश्नच नाही. कॉन्सन्ट्रेशन. आता समजा त्यांनी विचारलं परदेश गमन, ओके, हा. दुसऱ्या परदेश गमनाचा जो भाग आहे भाग्य आजमावण्यासाठी, तर त्या ठिकाणी तुम्हाला 9th हाऊसलाच जावं लागेल. हो. मग 9th हाऊस मध्ये आलेली राशी कोणती आहे? मूळ कुंडलीतली मीन मीन आहे ना. होय. हा, मग मीनचा अधिपती गुरु मूळ कुंडलीमध्ये कुठेशी आहे? अधिपती भाग्यातच आहे ना, हा, भाग्यातच आहे, मीनेतच आहे ना. मग ते ऐका 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 येतो, मग त्याला भाग्यातला भाग्याचं आहे, मग तिथे लग्न हे मीनच येणार होय, आणि तिथे मंगळच आत्माकारक असणार. होय. तुम्ही मंगळाला वेगळं काढू शकत नाही. मंगळाला वेगळं काढू शकत नाही, कारण का की जन्माला जातक जेव्हा आलं त्याला तो आत्माकारक मंगळच घेऊन आलेला आहे. कळलं का? सर, माझा अजून एक प्रश्न होता की परदेश गमन आपण अनेक कारणांनी करतो, कारण म्हणजे सांगा, फिरायला म्हणून किंवा कारण शिक्षणासाठी सांगा ना, म्हणून. हा कारण सांगा ना. हा, तर मग आता ह्या याच्यावरून परदेश गमन नेमकं कोणत्या कारणासाठी होईल हे का सांगता येईल? एक मिनिट, याच्यामध्ये तुम्ही विचारलेला प्रश्न 12व्या स्थानाशी आपण निगडीत धरला, तो हो, व्यापारासाठी. बुधाची रास कसली आहे? व्यापाराची आहे. व्यापाराची. गुरुची अच्छा. रास शिक्षणासाठी आहे, हा हायर स्टडीसाठी आहे. हा हा आता जर एका व्यक्तीने आपल्या मुलाला फॉरेनला पाठवलंय आणि तो न शिकताच परत आला, त्याला कारण काय? आत्माकारक ग्रह जर शनी आला तर हा बरोबर आहे. होऊ शकतो ना. हा आत्माकारक जर शुक्र आला तर परदेशात मौज करायला जाणारा माणूस आहे. हा आलं लक्षात सर. हे अशी उपपदं काढली जातात. म्हणजे तिथे तुम्हाला मी पार्ट 1 सांगितला, पार्ट 2 सांगितला, आता पार्ट 3 पण सांगितला. मूळ कुंडली जातक स्त्री आहे, जातकांनी प्रगती केलेली आहे, त्याच्या मूळ कुंडलीमध्ये जरी तुम्हाला डिफिकल्ट प्लॅनेट दिसत असले तर आपण त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर जसं आपण नवमाश काढतो, पण इथे पद्धती जेमिनीची आहे आणि जेमिनीमध्ये तुम्हाला फलादेश करताना कुठेही हा फलादेश असा लिखित दिलेला मराठीमध्ये तर बिलकुल नाही. हो सर. विनिता नाही पाटील, सर, खरंच नाहीये. बरोबर आहे हा? सर, बरोबर आहे. मिळालीच माहिती तर अर्धवट मिळते काहीतरी. हो. कसले काय अर्धवट म्हणजे काय ते बोलतो आपण नंतर पुढच्या क्लासला बघू. कळलं? ते पुढच्या क्लास पुस्तकांमध्ये पण असं एक्सप्लेनेशन नाही आहे सर. नाही सर, नाही. खरंच आहे. तुम्ही जितकं डिटेल सांगता तितकं कुठेच नाहीये. माझं काम आहे ते. नाही तर तुम्हाला असंच मी हे वाऱ्यावरची वरात काढली तर कसं होईल? असं नाही चालणार ना. बरोबर आहे सर. काम नाही, दान आहे, दान तुमच्या. नाही तसं नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मला माझ्या जराने अपडेट केले पाहिजेत. जर मी चुकीचं हे केलं तर मला त्याचं प्रायश्चित भोगायचं आहे. आता विचार करा की आर्यभट्ट सारखे एक आचार्य ह्या ह्याच्यामध्ये जर सहभागी होते म्हणजे किती जुनी विद्या असेल ती. हो सर. आहे की नाही? मग बराचसा हे जो आहे. कुलकर्णी मॅडम कुठे गेल्या? कल्याण कुलकर्णी आहे ना सर. मग आज काय विचारलं नाही? मगाशी विचारलं सर मी आणि ऐकते आता. समजलं सर मला बऱ्यापैकी. आलं बरोबर लक्षात आलं? हो सर. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? हो सर, समजलं. अभिप्राय काय? खूप छान सर. एकदम
काहीतरी नवीन शिकायला मिळत आहे आणि छान आहे. प्रत्येक स्थानाचं उपपद काढू शकतो आपण. प्रश्नच नाही, काढायलाच पाहिजे. नाहीतर तुम्हाला हे कसं मिळणार? आता याचं जे काही जे हे दिलेलं आहे, तर प्रत्येकाने वेगवेगळ्या तऱ्हेच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. मी ती मतं मांडत नाही. मी जे काही प्रॅक्टिकल आहे तेच सांगतो, जे आवश्यक आहे तेच सांगतो. आता ह्याच्यामध्ये दृष्टीचा उपयोग तुम्ही करायला गेलात तर आता उपयोग नाहीये. जर एखादी गोष्ट आपल्याला सापडत नसेल किंवा काही मिळत नसेल तेव्हा दृष्टीचा विचार करायचा. दॅट इज ऑप्शन. कळलं? म्हणजे सर उपपद म्हणून कोणतीही राशी आली तरी मंगळ आपल्याला गृहीतच धरायचं आहे. त्याला तुम्ही सोडून बदल आपल्याला करू शकता. चालणारच नाही. होय, बदल करू शकणार नाही आपण त्याचा. मंगळाला तुम्ही होय, काहीच करू शकणार नाही. काहीच करू शकणार नाही सर. उपपद कोणत्याही राशीचं येऊ देत. येस. होय सर. तिथे शेवटी मॅडम कसं आहे माहितीये का, की मी क्रिएट करू शकत नाही ह्याच्यामध्ये आदला बदल करून माझ्या नाही मताने. करू शकत. होय होय. कसं करणार? कारण नाही बरोबर. मग त्याच्यामध्ये सगळा मूर्खता बाजार होऊन जाईल. बरोबर आहे सर. आत्माकारक ग्रह बदलण्याचा माझा अधिकारच नाहीये. मला अधिकार नाहीये. होय सर बरोबर. शेवटी आपण एखाद्या व्यक्तीची आत्माकारक ग्रह म्हणून निवड केलेली आहे. होय, त्याला ती काहीतरी आत्मा पाठीमागं त्याचं कारण आहे ना सर. कारण आहेत ना. होय सर. सारखं उलट सुलट बदलत राहायचं हे नाही, हे चालेल. ते तसं काय नाही. ते काय ते असतं, तसं असतं. असं नाही चालत. बरोबर आहे. त्याच्या जन्माच्या वेळेला सगळ्यात जास्त अंश त्या ग्रहानं प्रश्नच भोगलेले नाही. आहेत. हा, ते बदललं नाही. आता जसं करेक्ट मी आहे. सांगितलं की त्या दिवशीचा आरंभ एखाद्या झाला तर त्या घटनेची कुंडली तुम्ही बनवू शकता आणि त्याचा आत्माकारक ग्रहाचं निवड करू शकता. करू शकतो. होय सर. नाही का? होय पर्टिक्युलर सर एखादी बरोबर. घटना होय, म्हणजे त्या असं गोचरवरून सुद्धा आपण आत्माकारक ग्रह वगैरे काढू शकतो सर. ठरवू शकतो. येस, होय सर. नक्की बरोबर नक्की. सर. आता कसं आहे मॅडम तुम्हाला सांगतो मी, की समजा एक मी सवय माझी सांगतो. आता मला असं वाटलं की चला आजचं आपण आत्ता काम करणार आहोत, तर आत्ताच्या वेळेचा आत्माकारक ग्रह आपण बघूया. कोणी येऊ शकतो. होय होय होय. करेक्ट आहे सर. कोणी येऊ शकतो. आता होय सर. जसं शनी ऍडव्हान्स आहे, मग होय कदाचित शनी ऍडव्हान्स असेल, सूर्य रिटायर असेल, तर मग होय. बरोबर आहे सर. मग तिथे शनीलाच पकडलं पाहिजे तुम्हाला. शनीलाच पकडला पाहिजे. होय सर. अदरवाईज यू हॅव टू निश्चितच. वेट फॉर सम टाइम. होय, खरं आहे सर. म्हणून ऑर्बिट तुमचा पाठ पाहिजे. बरोबर आहे सर. खगोल जर पाठ नसेल तर तुम्ही भूगोलाकडे काही करून चालणार नाही. अगदी खरं आहे सर. अगदी. येस. मला सांगतो मॅडम की सायन्स मध्ये आम्ही शिकवतो ना, त्यावेळेला जिथे हिरवा प्रदेश कुठला आहे तर ते हिरवा प्रदेश जो आहे तो तुम्हाला कळला पाहिजे की शेती कुठे होणार आहे. सगळ्या ठिकाणी शेती होत नाही. नाही होऊ शकत सर. होय. काश्मीरमध्ये शेती होत नाही. होय सर. मग हिरवा प्रदेश भारतातला कुठला आहे, आफ्रिकेतला कुठला आहे, युरोपमध्ये शेती होत नाही. बरोबर आहे. मग तिथे जी होणारी शेती असते ती वेगळी शेती असते. पण मूळ अन्न जे खायचं असतं ती शेती त्या ठिकाणी होत नाही. त्याला हिरवाच प्रांत लागतो आणि तो हिरवा प्रांत जो आहे तो इक्वेटरच्या जवळचा आहे. ओके. बरं. येस. म्हणून त्याला अच्छा. खगोल शिकलं पाहिजे. होय होय सर. आवश्यक गोष्टी आहेत त्या. निश्चितच सर. सर पुत्र पौत्रादी कारक म्हणून शनी ग्रह आला तर त्याचं कसं फलित असेल सर? हा, मग त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर काही गोष्टींची चिंता करावी लागेल. अच्छा. त्या ठिकाणी एखाद्या वेळेला समजा पुत्र पौत्रादी कारक ग्रह आला तर त्या ठिकाणी यदा कदाचित जातक हा आपल्या पासून दूरवर परदेशात जाण्याची शक्यता जर शनी आला तर दर्शवतो. त्याला अटॅचमेंट कमी असते किंवा त्याला तशी परिस्थिती येते की त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाला आई वडील किंवा ती काही घरगुती लोक असतात, नातेवाईक असतात घरचे, त्याच्यापासून अलिप्त राहावं लागतं. आणि शनी सारखा ग्रह हा एकांतामध्ये राहून आणखी ब्रिलियंट बनतो. अच्छा. बरं. येस. ओके हे ओके. सगळे शोध जे आहेत ते तुम्हाला शनीपासून जे मिळतात ते तो एकाकी असल्यामुळे मिळतात. अच्छा, म्हणजे जातक आई वडिलांपासून लांब जाईल का जातकाची मुलं लांब जातील असं म्हणायचं सर तुम्हाला? का दोन्ही हा, होऊ शकतं? शेवटी काय गंमत आहे की ज्याच्याबद्दलची तुम्ही विचार करणार आहात त्या संदर्भात. आता समजा एका आईची किंवा एका वडिलांची तर आता माझ्या कधी समजा कुंडलीमध्ये पुत्र पौत्रादी कारक म्हणून शनी आलाय असं पण समजू.
तर हो मग तर माझी मुलं तुमच्यापासून माझ्यापासून लांब जाते दूर म्हणजे लांब हा राहते लांब हा जाते असं म्हणजे काही कारणास्तव लांब जाते. कारणानिमित्त होय होय असं कारण समजायचं असतं का? अच्छा प्रश्नच बरं नाही. बरं आता जर समजा कधी कधी आता आम्ही असं पाहिलेलं आहे की 15-15 वर्ष आई वडिलांना बघायला मुलं नाही आहेत. बरोबर होय परवा मी इकडचं एक हे पाहिलं अं, बदलापूरचं आश्रम आहे अतिशय चांगलं आणि फडके नावाचे ग्रस्त आहेत त्यांचा आश्रम आहे ते 12,000 रुपयामध्ये ते रिटायर होम म्हणून आहे रिटायर होम आहे. त्यांची अच्छा मुलं 10-10 वर्ष झाली आलीच नाही बघायला त्यांना बापरे आणि ते आनंदी राहतात इथली जी माणसं आहेत ते त्यांना पैसे पाठवतात. पण काही वृद्धाश्रम वाटतं कारणास्तव मॅडम आता तुम्हाला सांगतो ना की बऱ्याच वेळेला एकदा अमेरिकामधून तुम्ही आलात परत जायचा विजा मिळेल की नाही डाऊटफुल आहे. होय सर आता कठीण आहे सर होय सर कठीण आहे. नाही विजा असला तरी सुद्धा तुम्हाला परत घेतील होय होय याच्याबद्दल संशय आहे. मी बरोबर तुम्हाला 15 दिवसाची पूर्वीची गोष्ट सांगतो त्याला विषय निघालाय म्हणून. त्या ह्याच्यामध्ये माझा मुलगा गेला होता परदेशामध्ये तर त्याने लंडनला हॉल्ट घेतला म्हणजे ब्रेक जर्नी आणि हा हा त्या ठिकाणी वी कॉल द ट्रान्झिस्ट. तर ट्रान्झिस्टचे तो 4 तास त्या विमानतळावर बसला त्याला किती बिल झालं माहिती तुम्हाला फक्त बसायचं 14,000 रुपये. बापरे येस. म्हणून आता लंडनला तुम्ही जर फ्लाईट चेंज करणार असाल तर तुम्हाला हम्म. 1 तासासाठी पण 14,000 रुपये भरायला लागतात. अरे बापरे म्हणजे ही सगळी माहिती पाहिजे आपल्याला. होय होय सर निश्चितच माहिती पाहिजे नसेल आपण मग तिथून जातो उड्या मारून आणि नंतर खिशात पैसे नसतात. होय सर अवघड आहे बऱ्याच गोष्टी अवघड झालेल्या आहेत होय असं सर आहे. सर एक विचार हा बोला. आता तृप्ती मॅडमनी जो प्रश्न विचारला की संततीकारक ग्रह शनी आहे आणि त्याच्यावर आपलं विश्लेषण ऐकलं की 15-15 वर्ष मुलं बघायला येत नाही पण हो. ती कायमस्वरूपी येणार नाहीत असं पण नाहीये ना. नाही असं नाही आहे हा, पण असं तरी नाही. सुद्धा एक तुमच्यापासून डिस्टन्स तयार होईल ना. हा डिस्टन्स तयार आहे. म्हणजे शनी विलंब लावतो त्याप्रमाणे तो आपल्या भेटीमध्ये विलंब लावेल. म्हणजे हो अगदी मातृकारक मध्ये सुद्धा तो आला तर तो निवासस्थान म्हणूनही आपण बघतो तर स्वतःचं घर करणं किंवा काही करणं याच्यातही त्याला विलंब म्हणजे तो चटकन करू नक्की. शकतो. मग आता शनीचा जो भाग आहे चतुर्थातला शनी वाईटच आहे असं मी म्हणणार नाही मॅडम. हा, त्याला यथा कदाचित सरकारपासून मिळणारा घराचा लाभ मिळू शकतो मिळू शकतो. कारण शनी हा सरकारी ग्रह सरकारी घर मिळवून देणार आहे. हा. हो कळलं? सर. असं आहे. सर हा बोला. हे कुठल्या स्थानात आहे ते सुद्धा महत्वाचं आहे ना ते नंतर आपल्याला शिकायचं. असं आहे जोगळेकर साहेब की ज्या वेळेला आपण एखादी कुंडली वाचन करणार आहोत आता ही कुंडली आपण बनवलेली आहे म्हणजे ती काही त्या व्यक्तीची कुंडली आहे 1964 सालची. बरोबर. त्या घटनेला तिचा जन्म झालाय. हम्म. आता ह्यामध्ये जर समजा तिचं लग्न बदल झाला असता हम्म. तरी सुद्धा मंगळ हा ऍडव्हान्सच आहे. हा नाही ते बरोबर आहे पण म्हणजे मंगळ मीनेमध्ये मंगळ कर्केमध्ये असा फरक पडेल ना म्हणजे त्याच्या एकंदर वागण्यामध्ये सुद्धा म्हणजे ह्या सांगतो काय लग्नात तुला? हा हा म्हणजे हा ठीक आहे एक मिनिट सांगतोच मला. हा. आता आपण उपपद जेव्हा काढणार आहोत हा. आता मगाशी उपपद सीमेचं बरोबर आलं बरोबर त्याच्यानंतर बरोबर दुसरं पद जे आलं ते मिनेचं आलं त्यानंतर तिसरं कर्केचं आलं तर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स दिला हा पाहिजे. त्याचा बदल पडेल बरोबर तो असं फरक आहे ना. पडेल. बरोबर. प्रश्नच नाही तसंच आहे. तोच फरक पडेल तुम्हाला जोडियाकचं जे कॅरेक्टर्स आहे ते विसरता कामा नये. बरोबर. म्हणून तर म्हणजे आपल्या म्हणजे सर असं असेल ग्रहांची सिक्वेन्स काय बदलणार नाही जी आपण काढली आत्माकारक भ्राताकारक अमात्यकारक ती आहे तशीच राहणार. काही उपपद असो आरूढ लग्न काही असेल पण सिक्वेन्स तीच राहणार. येस बरोबर ना सर. हो उपपद हा बस उपपद काढलं काही झालं तरी आपली सिक्वेन्स ग्रहांची जी आपण काढलेली ती फिक्स. त्याच्यामध्ये बदल करण्याचा हक्कच ज्योतिषाला नाही आहे. ओके कसं बदल म्हणजे करा आणि मी जर असं समजा बोला हो. बोला. नाही नाही तेच म्हणजे आपल्याला कोणत्याही आवाज गेला.
आवाज गेला तुमचा. कोणत्याही स्थानाविषयी प्रश्न असेल, नेट वीक आहे का? हा. येतोय का आवाज? हा, बोला. नाही येत. नाही म्हणजे येतोय, कोणत्याही येतोय. स्थानाविषयी प्रश्न असेल तर ते आपण त्याचं उपपद काढणार आणि आपली सिक्वेन्स आहे तीच, मंगळ अमात्यकारकच राहणार आणि मग त्यानुसार आपण प्रश्नाचं उत्तर करायचं. बरोबर. बरोबर आता ना कसं सर? आहे, हो हो हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं. मॅडम असं आहे की पहिल्यांदा ही व्यक्ती जन्माला आली, त्याची डेट ऑफ बर्थ नक्की आली, हो डेट सर, ऑफ बर्थ, बरोबर आहे. बर्थ टाइम आलं, बर्थ हो प्लेस आलं, बरोबर आहे. आता हो ह्या हो 3 गोष्टी आपण निश्चित केल्या. हो पण तो जरी आम्ही परत सांगतो, उदाहरण मी का देतोय, हा व्यक्ती मुंबईत जन्माला आला नसता असं समजा आणि तो अमेरिकेत जन्माला आलाय असं आपण समजू, न्यू जर्सीला त्याचा जन्म झाला असेल किंवा झालेला आहे, तरी सुद्धा आकाशातील ग्रहांची क्रांती तुम्हाला बदलता येत नाही. जर तुमचं लग्न स्पष्ट जर असेल तर त्यामध्ये जास्तीत जास्त एखाद्या कलेचा किंवा अंशाचा पण नाही, कलेचा फरक हा फक्त चंद्रालाच मिळेल. बघा तुम्ही, हो सर, हो जे काही हो स्टँडर्ड सर, टाइम असेल ते. मी तुम्हाला उदाहरण सांगतो, माझ्याकडे उदाहरणं आहेत. आता जर समजा तुम्ही न्यूयॉर्क पासून सॅन फ्रान्सिस्कोला गेलात, तर न्यूयॉर्क पासून सॅन फ्रान्सिस्कोला सूर्याला जायला 5 तास लागतात. किती? 5 hours. विमानाला 5 hours. 5 hours. विमानाला सॅन फ्रान्सिस्को ते न्यूयॉर्क कमीत कमी 8 तास लागतात. म्हणजे सूर्याच्या गती आणि विमानाची गती याच्यामध्ये फरक आहे की नाही? हो सर. हो हा? बरं. मग आता तिथे हो लॅटिट्यूड लॉंगिट्यूड जेव्हा बनवलं, तर आम्ही जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड शिकलो, तर तो पृथ्वीचा गोल असतो ना, त्याच्यावरती शिकलो. हो सर. आलं लक्षात? हम्म. वेळ झाला भरपूर. हो सर, ठीक हो. आहे, आता ओके पुढच्या ओके. घेऊ. हो. आता हा हा सर, मुख्य धन्यवाद. क्लास द्यायचा आहे. धन्यवाद. हा, तर ती वेळेचा जो भाग आहे तो तुम्हाला करता आला पाहिजे. कळलं? बर, आता असं आहे, चव्हाण मॅडम, आता वेळ झाला, 9 वाजले. 9 वाजले ना तिथे? हो सर. किती वाजले? वाजले सर 9. एक घंटा हो, वाजला. वेळ कधी झाला काही कळत नाही. बरं, ठीक आहे. तुम्हाला चव्हाण मॅडम, हा तुमचं सर. मत मांडा. हा, मत मांडते मी. खूपच आगळं वेगळं आहे हे शास्त्र आणि समजलं तर आहे भरपूर काही गोष्टी आणि हळदणकर मॅडम सांगतीलच डिटेलिंग मध्ये एकदम छान. पण अतिशय सुंदर शिकवलं सर तुम्ही आणि एकदम हळूवारपणे आणि छानपैकी सगळं शिकवलं. त्याच्यामुळे उपपद कशी लग्न कुंडली बनवायची, आत्मकारक ग्रह तोच कसा ठेवायचा, कसं बघायचं, प्रिडिक्शन कसं द्यायचं, त्याच्यावरती सगळं आहे हे. तर तुम्ही अपसव्य ते पण सांगितलं. क्लॉकवाईज सव्य आहे ते क्लॉकवाईज पंचमाकडून चतुर्थ स्थान बघायचं आणि अपसव्य आहे ते दशमाचा अधिपती भाग म्हणजे भाग्याकडून दशमाचा अधिपती महादशा बघायची. हे सगळं छानपैकी सांगितलं. तर खूपच सुंदर झालं लेक्चर सर. धन्यवाद. थँक्यू. बोला. नाही, हे करा, चर्चा केल्याशिवाय तुम्हाला शिकता येणार नाही. नुसतं हा. गप्प बसून उपयोग नाही. रेग्युलर अटेंडन्स पाहिजे आणि वेळेवर हजेरी पण पाहिजे. म्हणून रेग्युलर मी हो. नाही, लोक काय करतात, नाही नंतर बघूया, काहीतरी भलतीच कामं करत बसले असतात, पण ते लॉग इन करत नाही. मग राहिलं, आता लेक्चर काय मी डिलिव्हर करणार नाही, लक्षात ठेवा. इट इज नॉट प्रोव्हाइडेड. हळदणकर मॅडम. हो सर. हो बोला. सर. जैमिनी पद्धतीवरचं हे 3रं लेक्चर होतं आजचं सर. बोलू ना? हो बोला. आजचं हे 3रं लेक्चर होतं. अगदी आरूढ लग्न कसं काढावं त्याच्यापासून सुरुवात झालेली ही कुंडली आणि अशुभ
अर्गला यांचा मध्ये पहिल्या तासिकेला आपण उल्लेख केला. त्यानंतर आत्माकारक, अमात्यकारक ही जी मांडणी आपण दाराकारक पर्यंत 7 घरांची आणली, त्याच्यामध्ये मुख्यतः अंशात्मक जो उतरत्या क्रमाने आपण कुंडली मांडली, हा एक महत्वाचा त्याचा गाभा, आणि आरूढ कुंडली मांडणं हा सगळ्यात महत्वाचा सुरुवात करण्याचा गाभा हा धरून आपण कुंडलीला सुरुवात करतोय. गेल्या पिरियडला तुम्ही स्थिर राशी, चर राशी आणि द्विराशी याचं दृष्ट्या राशी, कारण ह्याच्यात ग्रहाला दृष्ट्या नाहीये हे तुम्ही सारखं सारखं सांगताय, पण राशीला दृष्ट्या आहे. त्या राशीच्या दृष्ट्या कशा येतात यासाठी तुम्ही जो डायग्राम काढून दिलात त्याच्यावरून हा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला कळलं की राशीला दृष्ट्या कशा आहेत. दुसऱ्या राशीची 10व्यावर, तिसऱ्या राशीची 9व्यावर, चौथ्या राशीची 8व्यावर, 5व्या राशीची 7व्यावर, आणि अशा सगळ्या समोरासमोर जिथे कॉर्नर आले तिथे तिथे त्या राशींच्या दृष्ट्या पडतायत. आज मात्र त्याच्या पुढची पायरी पार्ट 2 तुम्ही हात घातलात. थोडंसं सुरुवातीला पझल वाटत होतं, पण अगदी म्हणजे तुम्ही म्हणालात लेक्चर नाही मिस करायचं, मी तर असं म्हणेल 1 मिनिट चित्तही बाजूला करायचं नाही तरच आपल्याला ही कुंडली समजेल. तर आज आपण पहिल्यांदा आत्माकारक वगैरे मांडून घेतल्यानंतर एखादा प्रश्न या जैमिनी पद्धतीप्रमाणे सोडवायचा असेल तर ते स्थान परदेश गमन आहे, मुलांसंबंधी आहे, सुखासंबंधी आहे, पत्नी संबंधी आहे, कोणतंही असेल तर त्या स्थानापासून त्याचा मालक स्वामी कुठे गेलाय त्यानुसार आपल्याला कुंडली, आरूढ कुंडली मांडून मग त्याचा आपल्याला फलादेश घ्यावा लागेल. म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये आत्माकारक ग्रह किती बलवान असतो आणि तो प्रत्येक कुंडलीसाठी कसे वेगळे फलादेश देत असतो हे जैमिनीमधून जास्त चांगलं स्पष्ट होतं. मूळ कुंडलीत दिसतच असतं, पण जैमिनीमध्ये त्याच्यावर शिक्कामोर्तब होतं. असं मला आता मी अभ्यास केलेला नाही, कारण अलीकडे मी पुन्हा पुन्हा तुमच्या राशींवरच्या सुद्धा कुंडल्या जेव्हा ऐकते तेव्हा असं वाटतं की आपल्याला एक लेक्चर जर कमीत कमी 3 ते 4 वेळा ऐकलं तरच आपल्याला त्यातले बारकावे, त्यातलं व्याकरण आणि त्यातले नियम हे शिकता येतील. तसं हे जैमिनीचं व्याकरण आणि त्याचे नियम हे शिकण्यासाठी आज तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते आम्हाला आपल्या जवळच्या कुंडल्यांवर आधी लावून बेसिक, तुम्ही पार्ट 3 वर जाण्यापूर्वी बेसिक केलं तर आपल्याला पार्ट 3 ची संकल्पना जास्त चांगली क्लिअर होईल. किंवा आजचं लेक्चर हे खूप उद्बोधक तर होतच, पण सगळ्यांना मला हे जमेल की नाही असं पण उत्कंठा वर्धकही होतं. तृप्ती मॅडम म्हणा किंवा कुबल मॅडम म्हणा, त्या आता ज्या बोलतात त्यांचं आम्हाला कळतं. अर्थात असे बरेच विद्यार्थी आहेत जे बोलत नाहीत पण न बोलता समजून घेणारे आहेत. आम्ही बोलतो म्हणजे आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही बोलतो, आणि ज्यांना जास्त कळतं ते खुंट हलवून बळकट करतात. तर ह्या सगळ्यात चांगल्या गोष्टी ह्या वर्गाच्या निमित्ताने सर कळतात. आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण की आमच्या विसरण्याला, चित्त भरकटण्याला, लक्ष न देण्याला, सगळ्याला न कंटाळता तुम्ही पुन्हा पुन्हा उत्तरं देताय, आणि म्हणून आम्ही चांगल्या पद्धतीने गती घेऊ शकतोय. तेव्हा जैमिनी पद्धतीचं आणि तुमच्या कथन पद्धतीचं, मार्गदर्शन पद्धतीचं दोघांचंही जेवढं ॲप्रिसिएशन करावं तेवढं कमीच आहे. तेव्हा सर धन्यवाद, आणि सगळ्या वर्गातर्फे आभार. धन्यवाद. कुबल मॅडम 2 मिनिटं थांबा. कसं आहे, आता बऱ्याच वेळेला लोकांचे प्रश्न होते की आपण आरूढ लग्न बदली करू का, तर तिथे परमिशन नाही, हे ठाम लक्षात ठेवावं. तर आरूढ जर आपण बदललं तर कुठल्या पोझिशनला आपण बदलणार, आपल्याला अधिकारच नाहीये. म्हणजे जन्माच्या वेळेला जी व्यक्ती जे घेऊन आलंय त्याच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही.
आपण फलादेशामध्ये पण बदल करू शकत नाही. त्याला तो आत्माकारक, अमात्यकारक, दाराकारक जो असेल तो निश्चित भोगायचा आहे. ओके, बरं ठीक आहे. आता पुढच्या याला आणखी चर्चा करू. गोपाल मॅडम, तुमचं समारोप काय? होय सर, करते आता. सर, सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार, आपल्या चव्हाण मॅडमला नमस्कार, हादणकर मॅडम आणि मुकेश भाऊ तुम्हाला पण. त्या दोघींनी तर सगळं छान सांगितलंच आहे. तर म्हणजे आपण आता सगळ्यांना आरूढ लग्न कसं काढायचं, मग त्याच्यानंतर ती जेमिनी कुंडली कशी मांडायची, मला वाटतं एवढे जे हजर असतात सगळ्यांना कळते, म्हणजे आत्माकारक पासून दाराकारक पर्यंत कसं. पण तरी सुद्धा मी पटकन थोडक्यात सांगते. आजच्या कुंडलीत आपला आत्माकारक ग्रह मंगळ आला. तर म्हणजे तुम्ही असं आपण लिहिलंय ना, जेमिनी कुंडलीत लग्नात मंगळ आला, आणि मग त्याच्यामुळे हा जातक हिंमतवान असेल, धडाडीचा असेल, आणि त्याला थोडे ऑब्स्टॅकल्स पण येऊ शकतात मंगळ आहे म्हणून. आणि मग दुसऱ्यांदा अमात्यकारक सूर्य आला, तर तो कुटुंबाचा लौकिक करेल, कारण सूर्य म्हणजे चांगला ग्रह आला. तिसऱ्या स्थानात भ्राताकारक म्हणून गुरु आला, तर त्याला भावंडांची जबाबदारी पण घ्यावी लागेल, म्हणजे या जातकाला असं पण सांगितलं. आणि ते त्याचे भावंड उच्च शिक्षित असेल, आर्थिक दृष्ट्या पण सक्षम असतील असं सांगितलं. मातृ आणि पिताकारक चंद्र आला, तर त्या चंद्र हा चांगलाच ग्रह आला, आणि शिवाय त्याच ह्याच्यात आला म्हणून त्याला सुख पण प्राप्त होईल. पुत्रकारक पण शुक्र आला, तो पण पॉझिटिव्ह आहे. ज्ञातिकारक ग्रह बुध आहे, म्हणजे त्याला नातलगांशी म्हणजे तो जास्त संबंध ठेवून राहील बुवा, असं तुम्ही सांगितलं. आणि दाराकारक शनी, पण तिथे मात्र त्याला थोडासा म्हणजे शनीचा काय म्हणायचं अभिप्राय नाही काय, शनीच्या संदर्भात निगेटिव्ह म्हणजे थोडा त्या स्थानाच्या संबंधित असं मिळेल. आणि आज सगळ्यात महत्वाचं तुम्ही ते अगदी आता हे म्हणजे नवीन आतापर्यंत तर हे झालं होतं, तर म्हणजे ती राशींची दृष्टी बघायची हे तर सांगितलं. आणि सव्य आणि अपसव्य, म्हणजे सव्य हे क्लॉकवाईज जातील आणि अपसव्य हे अँटी क्लॉकवाईज जातील. आणि मग आपण आज उपपद कसे काढायचे ते महत्वाचं बघितलं. म्हणजे कुठल्याही स्थानाचं आपण उपपद जरी काढलं, आता आपण देशमुख मॅडमचं सगळ्यात पहिलं उदाहरण घेतलं, तर त्यांनी म्हणजे परदेश गमनाचं विचारलं, म्हणून आपण 12व्या स्थानाचं उपपद काढलं, तर तिथे ती राशी मिथुन आली. मग तो मिथुनेचा बुध ग्रह कुठे बसला आपण बघितलं, आणि तिकडनं तेवढे ग्रह फिरवले, मग आपल्याला म्हणजे ती उपपदाची राशी सिंह आली. पण आपण हे सगळे उपपद काढू शकतो, म्हणजे जसा जातकाचा प्रश्न असेल, पण आपण मांडणार असं आत्माकारक पासूनच, म्हणजे मंगळ, मग दुसऱ्या स्थानात फक्त त्या राशी मे बी चेंज होतील, त्यामुळं फरक पडेल. आता समजा कर्केत मंगळ आला, तर मग ते थोडा त्याच्यात फरक पडणारच ना, आणि किंवा मकरेतला मंगळ आला तर त्याच्यात पण फरक पडेल. म्हणजे असं एकंदरीत तुम्ही खूप छान सांगितलं. आणि तुम्ही मध्येच बोलता बोलता त्या आर्यभट्टांचा पण उल्लेख केला, म्हणजे त्यांचा पण या ज्योतिष शास्त्रात खूप सहभाग आहे. आणि एकंदरीत सर अतिशय म्हणजे मग मला तर हा क्लास नाही, मुकेश भाऊंना अशी विनंती करावी वाटते, प्लीज प्लीज तुमचा क्लास तुम्ही म्हणजे नंतर शिफ्ट केला तर आम्हाला जास्त वेळ मिळेल. म्हणजे असं हा जेमिनीचा क्लास म्हणजे आम्ही इतक्या दिवसाची वाट बघत होतो, पण ते असं आम्हाला अजून खूप वेळ तो व्हावा असं वाटतं. पण ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यांना वेळेचं बंधन आहेच. पण सर अतिशय सुंदर, त्याच्यासाठी खूप खूप म्हणजे धन्यवाद शब्द कमी आहे, पण ह्याच्यापेक्षा माझ्याकडे शब्दच नाहीये. कोटी कोटी धन्यवाद. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर सोल, मी सारखी म्हणते. आणि खरंच सर आमच्यासाठी तुम्ही म्हणजे आता काय आहात, आता ते काय बोलताच येत नाही, पण नाही एंजल असं काही नाही. म्हणायचं, गार्डियन एंजल, काय 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 नाही मी नाही सामान्य नाही माणूस आहे. आमचं सामान्य नाही, सामान्य माणसा ते तर तुमचा मोठेपणा झाला ना. पण हे एवढं मस्त शास्त्र, आणि मला असं वाटतं मला जे कळलंय इतरांना सुद्धा ते तेवढंच म्हणजे कळायला असेल, कारण तुम्ही ते इतक्या छान पद्धतीने सांगतात की म्हणजे ते एकदम कॉम्प्युटर सारखं डोक्यात असं फिट होतं. परत काही करण्याची आवश्यकता नाही. एवढं आहे म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच साठी आपल्याला कुंडल्या तुम्ही जे जे शिकवता ना तेवढे नियम आम्ही कुंडल्यांमधनं लावायला हवेत, म्हणजे मग ते अजून पक्क होईल. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. काय आहे मॅडम की आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आपल्या मराठी माध्यमातून लोक शिकवत नाही. नाही जे नाही शिकवतात ते मोजकं शिकवतात, होय आणि होय त्यांच्या काही नोट्स आहेत त्या सुद्धा हम्म, हिंदीच्या ह्याच्यातून काढलेल्या आहेत, आणि हम्म. त्या सुद्धा परिपूर्ण नाहीत. नाही नाही कळलं का? नाही. हो ना, हो परिपूर्ण ना. नाहीत नाही, आणि ते त्या. कन्फ्युजनच वाढतं. ते समजा बाय चान्स आपण वाचलं तरी नाही, तुम्ही जे सांगताना ते आम्हाला डायरेक्ट कुंडलीलाच लावता येतं, म्हणजे अगदी नियम स्वरूपात असं.
कारण का की म्हणून लोक धाडस करत नाही. इव्हन तुम्ही युट्यूबला जरी पाहिलं ना तर युट्यूबला 7-7 वर्षापूर्वीची लेक्चर्स आहेत, पण ती फक्त 15 मिनिटं 20 मिनिटं, त्यात काय शिकणार मनुष्य? होय ना, होय ना, हो. मग एकाही व्यक्तीने पूर्णपणे त्याचं व्याख्यान दिलं नाही. नाही. त्याने एक सॉफ्टवेअर बनवलं, ते सुद्धा चुकीचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा गोंधळ आहे. आणि ते मान्य केलं त्याने, कारण तो अपडेट त्याच्यावरती मिळत नाही. नाही, बरोबर. तर हरकत नाही, ओके, येत राहा, शिकत राहा, शिकत राहा. तो सर आहे छान शिकत सर राहा. एकदम. तो आहे मी तर हयात शिकणार आहे. जमणारा शब्द आहे. पास असेपर्यंत तुमच्याकडून शिकणार. हा मॅडम, चव्हाण मॅडम, हा. तो हयात झोमणारा शब्द आहे हो. हो हो. सरांना येते नेहमी आठवण मध्ये मध्ये. हो, आठवण. नाही, शिका, आपलं काम आहे शिकवायचं. होय सर. हा. देने वाला देगा, असं आहे. ठीक आहे मुकेश भाऊ, मी तुम्हाला होस्ट करतो. हो सर. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू शुभरात्री. सर. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर.